जय राम कृष्ण 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 कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा काल्याच्या प्रकरणातील गोडासा चार चरणाचा भंग आहे. या भंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एका गोपाळाचा आणि भगवान श्रीकृष्णाचा संवाद या भंगातून सांगतात. एक गोपाळ भगवान श्रीकृष्णाकडे पाहतोय आणि भगवंताला म्हणतोय, हे कृष्णा, तुझी संगती झाली अमुची निश्चिंती. एवढंच झालं का? नाही, आणखीन एक घडलं. काय घडलं? नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. भगवंतांनी विचारलं, माझ्या बाबतीत असं आहे, तुझ्या बाबतीत कसं? गोपाळांनी सांगितलं, आमचं असं आहे, घरी ताकाचे सरोवर, पण इथं मात्र येथे नवनीताचा पूर. मग तुझ्या अंतःकरणातली भावना काय? गोपाळ म्हणायला लागला, देवा, ढकलून दिलं तरी आता निघून जाणार नाही. तो का म्हणे, आता आम्ही नवजो दवडिता. विठ्ठला विठ्ठल. पवित्र भूमी असणाऱ्या या आंबळे या नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, रामभक्त हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने परंपरेने चालू असणारा हा उत्सव, या वर्षीचं हे 50वे वर्ष आणि म्हणून सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून आपण सगळेजण मोठ्या थाटामाटामध्ये ग्रामस्थ मंडळी, भाविक मंडळी या ठिकाणी साजरं करतोय. या उत्सवाची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने होती आहे. ही काल्याची पवित्र अशी कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे प्राप्त आहे. हा सगळा परिसर तसा आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अशा दोन्ही गोष्टींनी खूप महत्त्वाचा आहे. सासवड फार लांब नाही आहे, म्हणून संत सोपान काकांच्या अधिष्ठानाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे. अनेक ऐतिहासिक घटना ज्या परिसरामध्ये घडलेल्या आहेत, अशा या परिसरामध्ये हा उत्सव संपन्न होतोय. त्यामुळे एका पवित्र अशा वातावरणामध्ये या आंबळे गावामध्ये या सप्ताहाची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने होते आहे. 50 वर्ष एखादा अखंड हरिनाम सप्ताह चालवणं आणि तो अखंडित पद्धतीने अव्याहतपणे या ठिकाणी ती सेवा करणं, हे तसं अलीकडल्या काळामध्ये फार कठीण आहे. परंतु सगळ्या ग्रामस्थांची एकजूट याच्यातून दिसून येते. भगवान श्री भैरवनाथाचं दिव्य अधिष्ठान या गावाला लाभलेलं आहे. भगवान पांडुरंगाचं अधिष्ठान या गावाला लाभलेलं आहे. आणि अशा एका पवित्र वातावरणामध्ये, पवित्र गावामध्ये माझ्याकडे ही काल्याची कीर्तन सेवा आहे. मला अरू महाराजांचा फोन आल्यानंतर आश्चर्य वाटलं की अरू महाराज इथं आहेत, चंदू महाराज आहेत, सगळीच महाराज मंडळी इथं आहेत. म्हणजे अरू महाराजांना असं वाटलं असेल की काल्याचंच कीर्तन जयवंत महाराजांकडे का? त्याचं कारण आहे, आपल्याच माणसाने काला करावा असा नियम आहे. आता लक्षात आलं का? पहा, हे गाव बऱ्यापैकी जगताप मंडळींचं आहे. दरेकर, जगताप अनेक सगळीच आहेत, परंतु बहुतांशी जगताप मंडळी इथं आहेत. आणि मी जगतापच असल्यामुळे फक्त एक आहे, कीर्तनाच्या बाबतीत तरी आणखीन भावकीवाद आमचा झाला नाही असं म्हणायला हरकत नाही. नाहीतर एरवी आमच्या भावकींचे काय वाद आहेत हे सगळ्याला माहीत असतं. पण माझं मूळ आडनाव जगताप, आम्ही मूळ सासवडचे, किंवा या सगळ्या परिसरामध्ये जगताप मंडळी पुष्कळ आहे. मानकोजी महाराजांचे वडील भानजी जगताप हे त्या काळामध्ये सरदार होते. कुलदेवी कुलस्वामिनी तुळजापूर आई भवानीच्या दर्शनाकरता भानजी जगताप गेले. आणि आईसाहेबांचं दर्शन झाल्यानंतर कुलाचार करण्याकरता आपण जातो. कुलाचार हा आपल्या घरामध्ये मुख्य असतो. आणि मग आईसाहेबांचा दृष्टांत त्यांना भानजी जगतापांना झाला की एवढ्या दूर राहण्यापेक्षा माझ्या जवळ राहा, इथं कुठंतरी माझ्या जवळ वास्तव्याला राहा. भानजी जगताप गेले म्हणजे एकटे नाही, त्यांच्या सगळ्या परिवारासह गेलेले होते. अनेक मंडळी त्यांच्याबरोबर होती. पूर्वीच्या काळामध्ये आपण कुलदेवीची यात्रा करणं किंवा कुलाचार करताना घरातली सगळी मंडळी जात असो. आणि म्हणून तुळजापूरला गेल्यानंतर आईसाहेबांचा दृष्टांत झाला. आणि म्हणून तुळजापूरच्या पायथ्याला, तिथून अगदी 12 किलोमीटरवर आमचं धामणगाव आहे, त्या गावामध्ये भानजी जगताप थांबले. खरं तर त्या गावाचं नाव असं आहे, धर्मराजांनी तिथं धर्मलिंग स्थापन केल्यामुळे मूळ त्या गावाचं नाव आहे धर्मलिंगेश्वर.
मूळ आमचं जे धामणगाव आहे, 5 पांडवांनी वनवासामध्ये असताना धर्मराजांनी स्वतः ते धर्मलिंग स्थापन केलं. आजही ते धर्मलिंग तिथं आहे. त्यामुळे त्याचं नाव आहे धर्मलिंगेश्वर. पुढं त्याचं नाव झालं धार्मण्यपूर आणि त्याचं पुढं नाव झालं धामणगाव. भांजी जगताप त्या धामणगावामध्ये राहिले. त्या काळामध्ये तिथे एक भिकाजी जगताप होते. त्यांच्याकडे पाटीलकी होती. ती पाटीलकी भांजी जगतापांकडे आली. भांजी जगतापांना यथावकाश 2 मुलं जन्माला आली. त्याच्यात एक शिवाजी आणि एक मानकोजी. त्या मानकोजींकडे भांजी जगतापांची पाटीलकी त्यांच्याकडे आली आणि त्याच मानकोजींना पांडुरंगाचा बोध झाला म्हणून बोधले आडनाव पडलं. विठ्ठल विठ्ठल. इतिहास मोठा गोड आहे. म्हणजे धामणगावामध्ये राहत असताना शिवाजी महाराज हे पंढरीचे वारीकरी. भांजी जगतापांची ही 2 मुलं, एक शिवाजी आणि एक मानकोजी, हे पंढरीचे वारीकरी. मानकोजी महाराज हे धामणगावचे पाटील. शिवाजी महाराज प्रत्येक वारीला जात असताना मानकोजींना म्हणायचे, चला एकदा पंढरपूरला वारीला चला, पांडुरंगाला दर्शन घेऊ चला. मानकोजींनी सांगायचं, दादा हे वारी पांडुरंग तुमचं तुम्हाला, आमचं गाव मला बरं आहे, गावकी आणि भावकी चांगलं चाललंय माझं, मला नको. बरीच वर्ष झाली. एका वारीला निघत असताना मानकोजींनी विचारलं, दादा तुम्ही पंढरपूरला चला चला असं म्हणता, नेमकं पंढरपूरला आहे तरी कोण? इथून सुरुवात. कोण आहे? शिवाजींनी विचार केला, याला काय सांगावं. शिवाजी महाराजांनी सांगितलं, हे पहा मानकोजी, तुम्ही धामणगावचे कोण आहात? म्हटले पाटील आहे. मग तुम्ही एका गावचे पाटील आहे, तुमच्या सगळ्या पाटलांचा पाटील पंढरपूरला राहतोय. काही काही माणसाला तशीच उत्तरे द्यावी लागतात. मानकोजींनी विचार केला, आपण एकाच गावचे पाटील, आपल्या सगळ्या पाटलांचा पाटील पंढरपूरला कोण आहे बघायला जाऊया. म्हणून मानकोजी महाराज पहिल्यांदा पंढरपूरला आले. चंद्रभागेचं स्नान झालं, प्रदक्षिणा झाली, राऊळामध्ये रांगेमध्ये दर्शनाकरता उभा राहिले आणि मग शिवाजी दर्शनाकरता उभा राहिले. मानकोजींना सांगितलं, उभा राहा दर्शनाला. मानकोजींनी सांगितलं, रांगेमध्ये? हो म्हटले, इथं नियमच आहे, कोणी आलं तरी या पंढरपूरच्या पाटलाला भेटायचं असेल तर रांगेत जावं लागतं. मानकोजींनी सांगितलं, दादा जमत नाही. म्हटले का? मानकोजी महाराजांनी सांगितलं, दादा मी धामणगावचा पाटील आहे आणि ज्याला भेटायला आलो तो पंढरपूरचा पाटील आहे. मग आमच्या पाटीलकीमध्ये एक नियम आहे, एका गावचा पाटील दुसऱ्या गावच्या पाटलाला भेटायला गेला तर त्या गावच्या पाटलाने बाहेर यायचं, दोन्ही हात जोडायचे, स्वागत करायचं आणि आनंदाने आतमध्ये घेऊन जायचं. शिवाजींनी विचारलं, मग तुझी इच्छा काय? हा पंढरपूरचा पाटील बाहेर आला पाहिजे, मला स्वागत केलं पाहिजे आणि आनंदाने आत घेऊन गेलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी सांगितलं, मानकोजी अरे तो कोणाकरता येत नसतो. मानकोजी महाराजांनी सांगितलं, मग आपणही जात नसतो, क्षत्रिय कोणापुढं वाकायचंच माहीत नाही, यांना जात नसतो. आता शिवाजींनी विचार केला, आपलं आपलं तरी दर्शन घ्यावं. ते एकटेच गेले, दर्शन घेतलं, माघारी आले आणि शिवाजी महाराजांनी मानकोजींना सांगितलं, मानकोजी तुम्ही त्याच्याकडे जात नाही, तो पंढरपूरचा पाटील तुमच्याकडे येत नाही, याचा अर्थ तुमच्या दोघांची भेट होत नाही, तुम्ही आपलं गावाकडे माघारी चला. मानकोजी महाराजांनी सांगितलं, दादा जमत नाही. म्हटले का? आणखीन एक आमच्या पाटीलकीमध्ये नियम आहे. म्हटले काय? एका गावचा पाटील दुसऱ्या गावच्या पाटलाला भेटायला गेला आणि त्या गावच्या पाटलाची भेट न घेता माघारी जाणं हा पाटीलकीचा अपमान आहे, कायदे सगळे पाठवते यांना महाराज. म्हटले मग जोपर्यंत हा पंढरपूरचा पाटील बाहेर येत नाही, मला भेटत नाही, तोपर्यंत मी गावाकडे जात नाही. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. महाराज तिथंच थांबले. 1 दिवस झाला, 2 दिवस झालं. मगाशी मी आपल्याला तिथे सांगत होतो, वैशाख वद्य द्वितीयेला मध्यरात्री भगवान पांडुरंग परमात्मा विटेवरनं खाली उतरतात. मानकोजी महाराजांच्या जवळ येतात आणि दोन्ही हात जोडून म्हणतात, अरे धामणगावच्या पाटला, हा पंढरपूरचा पाटील तुझ्या स्वागताकरता आलाय, आता तरी डोळे उघड आणि माझ्या स्वागताचा स्वीकार कर. महाराजांनी डोळे उघडले आणि मग ते सगुण रूप असं पाहिलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ते रूप पाहिलं. आपल्याजवळची सगळी शस्त्र पांडुरंगाच्या चरणावर समर्पित केली आणि सांगितलं, देवा तुला जोपर्यंत पाहिलं नव्हतं तोपर्यंत अकारण मला माझा अभिमान झालेला होता, आता मात्र देहभाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला. आणि मग पांडुरंगाने मानकोजींच्या डोक्यावर हात ठेवला आणि हात ठेवल्यानंतर जो बोध केला तेव्हा पांडुरंगाने मानकोजींना सांगितलं, मानकोजी आता तुम्ही जगताप नाही तर आता इथून पुढं तुम्ही बोधले असं आडनाव पडलं. त्याचा अर्थ मूळ आडनाव जगताप. आता तुम्हाला वाटत असेल मग हे जगतापच कसे काय राहिले, तुम्ही बोधले कसे काय झाले? याचं कारण हे सगळी इष्टीट हित असल्यामुळे इथंच थांबले, आम्ही तिकडे गेलो, एवढंच आहे, बाकी काही नाही. आम्ही परमार्थात आलो, हे इकडं राहिले, एवढाच फरक आहे. पण मूळ नाळ असल्यामुळे या गावामध्ये येत असताना खूप आनंद झाला. आपण
ज्या परिसरामध्ये मूळ पुरुष आमचे ज्या भागामध्ये वावरलेले आहेत अशा एका पवित्र भूमीमध्ये ही कीर्तनाची सेवा होती आहे. थोडं स्पष्ट बोलायचं झालं तर आपलंच कीर्तन आपल्याच घरात होत आहे. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे, कुठल्याही उत्सवाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने व्हावी. काला काला या शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय? काल्याचं कीर्तन म्हणजे तरी नेमकं काय असतं? एका वाक्यामध्ये बोलायचं झालं तर काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन असतं. महाराजांचे शब्द आहेत, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. काल्याचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन आहे. एक, काल्याचं कीर्तन हे परिपूर्णतेचं कीर्तन आहे. दोन, मी तुम्हाला मुद्दाम शब्द वापरतो, परिपूर्णता. काल्याचं कीर्तन ही परिपूर्णता आहे. मी थोडं पुढे बोलू. काल्याचं कीर्तन म्हणजे पूर्णता नाही, काल्याचं कीर्तन म्हणजे परिपूर्णता. पूर्णता हा शब्द वेगळा असतो आणि परिपूर्णता शब्द वेगळा आहे. तत्वज्ञानामध्ये असा अर्थ आहे, अपूर्ण वेगळं, पूर्ण वेगळं आणि परिपूर्ण वेगळं. ऐका, वेदांतशास्त्र असं सांगतं, अपूर्ण कशाला म्हणायचं, पूर्ण कशाला म्हणायचं आणि परिपूर्ण कशाला म्हणायचं. एका एका वाक्यामध्ये बोलून पुढे जातो. आपल्याकडे सामान्य मनुष्य हा अपूर्ण आहे, मुक्त हे पूर्ण आहेत आणि संत हे परिपूर्ण आहेत. बारीक ऐका, सामान्य मनुष्य प्रापंचिक मनुष्य हा अपूर्ण आहे, मुक्त हे पूर्ण आहेत आणि संत हे परिपूर्ण आहेत. थोडं पुढं बोलू. मुक्त परिपूर्ण नाही, मुक्त हे परिपूर्ण नाहीत. मुक्त हा फक्त पूर्ण, त्याला परिपूर्ण म्हणता येणार नाही. संतांनाच परिपूर्ण हा शब्द येतो. याचं आणखीन धावतं बोलायचं झालं तर प्रत्येक संत हे मुक्त असतातच, पण प्रत्येक मुक्त हा संत असतो असं मात्र नाही. हे वेदांताच्या दृष्टीने पुष्कळ याची चर्चा आहे, मला जास्त खुलासे करायचे नाहीत. पण मुक्ताला पूर्ण का म्हटलं आणि संतांना परिपूर्ण का म्हटलं आणि सामान्य माणसाला अपूर्ण का म्हटलं, एका एका वाक्यात उत्तर देतो. ज्याच्याकडे ज्ञान नाही तो अपूर्ण, ज्यांच्याकडे ज्ञान आहे ते पूर्ण, पण असलेलं ज्ञान जगाला देण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे ते परिपूर्ण. म्हणून मी म्हटलं की काला हे परिपूर्णतेचं द्योतक आहे. थोडं आणखीन पुढे बोलायचं झालं तर ज्यांना काला मिळाला नाही ते अपूर्ण, ज्यांना काला मिळाला स्वतः खाल्ला ते पूर्ण, पण आपल्याला मिळालेला काला इतरांना दिला ते परिपूर्ण. विठ्ठल विठ्ठल शब्द आहेत. काला वाटो एक हे परिपूर्णतेचं द्योतक आहे. काला वाटो एकमेका ही महाराजांची भाषा आहे. एकमेका किंवा एकमेका देवमुखी सेवितो
असं वाटे तो आणि काय. जे देणं आहे तो काला आहे, जो दिला जातो तो काला आहे. म्हणून काला हे परिपूर्णतेचं द्योतक आहे. मी आपल्याला सांगत होतो काला हा एक प्रसाद आहे. काला म्हणजे परिपूर्णता आहे. आता थोडं पुढं आहे काय. या काल्याच्या संबंधाने ज्या गोपाळाचं आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपल्याकडे काल्याच्या कीर्तनामध्ये सांगितलं जातं, तो गोपाळ गोपाळ म्हणजे तरी कोण आहे. या अभंगामध्ये जो गोपाळ देवाशी बोलतोय, तुझी संगती झाली अमुची निश्चिंती असं जे बोलतोय, तो गोपाळ या शब्दाचा अर्थ तरी काय. कारण गोपाळ हा शब्द कळाल्याशिवाय काल्याचं कीर्तन कळणार नाही. गोपाळ म्हणजे काय, मी एक एक अर्थ सांगत पुढे जातो. अगदी साधा अर्थ सांगतो, सरळ सरळ अर्थ सांगतो. गोपाळ या शब्दाचा सरळ एक अर्थ सांगितला जातो, गो अधिक पाळ. गो या शब्दाचा अर्थ गाई आणि पाळ या शब्दाचा अर्थ राखण करणं. त्यामुळे गाई राखणारा तो गोपाळ असा झाला सरळ अर्थ. याच्यात काही नवलाई नाहीये. गोपाळ या शब्दाचा अर्थ गो म्हणजे गाई, पाळ म्हणजे राखण करणारा, गाई राखण करणारा तो गोपाळ हा झाला एक. आता दुसरा अर्थ सांगतो ऐका. गो या शब्दाचा तत्वज्ञानाने अर्थ सांगितला इंद्रिय आणि पाळ या शब्दाचा अर्थ सांगितलाय रक्षण करणं. मग गो म्हणजे इंद्रिय आणि पाळ म्हणजे रक्षण करणं. याच्यातून अर्थ असा निघतो, इंद्रियांचं विषयांपासून जो रक्षण करतो त्याचं नाव गोपाळ. विठ्ठला विठ्ठल हा म्हटलं का. मी पहिला अर्थ काय सांगितला, गो म्हणजे गाई, पाळ म्हणजे राखणारा, गाई राखणारा तो गोपाळ हा झाला एक अर्थ. दुसरा अर्थ आपला चालला होता, गो म्हणजे इंद्रिय आणि पाळ म्हणजे रक्षण करणं, म्हणजे इंद्रियांचं विषयांपासून जो रक्षण करतो तो गोपाळ. कारण एरवी बघायला गेलं तर विषय पाहिले की इंद्रिय त्या विषयाकडे धाव घेतात. विषय पाहिले त्या त्या इंद्रियाच्या आवडीचा विषय आला की ती इंद्रिय त्या त्या विषयाकडे धाव घेतात. डोळ्याच्या आवडीचा विषय आला की डोळे धाव घेतात, कानाच्या आवडीचा विषय आला की कान धाव घेतात. आपल्याकडे नाथांनी भागवतामध्ये असं चिंतन केलंय, पाय वांछिती गती, हस्त वांछिती खेळा, रूप पाहाव या डोळा, उदर वांछिती पूर्णान्न. आणि या सगळ्या ओव्यांचा परिपोष करताना एकनाथ महाराज सांगतात, केवी एका घ्यापती भवता सवती तोडीती. म्हणजे सगळी इंद्रिय ही ओढाओढी करतात. पायाची आवड वेगळीच असते, हाताची आवड वेगळीच असते, कानाची आवड वेगळीच असते, डोळ्याची आवड वेगळी असते. ही सगळी इंद्रिय तो विषय समोर आला की तिकडे धाव घेतात. महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर पाय वांछिती गती, पायाला एका ठिकाणी बसावं वाटत नाही. माणसं बसल्या बसल्या कीर्तनात उठतात, बाहेर जातात, पुन्हा येतात, पुन्हा बसतात. काही काही माणसं पाय पुढं करतात, मागं घेतात किंवा आपली मांडी दुसऱ्याच्या मांडीवर दाबतात. पाहतो काही काही ठिकाणी आमच्याकडे गावाकडे तर काही काही माणसं असे समोर बसलेले होते, दोन्ही गुडघे पुढे मुडकं त्याच्यात घातलेलं. हे बसायची पद्धत आहे. कधी कधी ते पाय गप्प बसत नाहीत. हाताचं वेगळं असतं, हाताचा आवडीचा विषय काय, काहीतरी करत राहणं. बघा बसल्या बसल्या माणूस, मागचा माणूस पुढच्या माणसाला असं डवचत राहतो. काही काही माणसाचे हात गप्प बसत नाहीत. कित्येक उदाहरणं मला देता येण्यासारखी आहेत. आपल्याकडे कीर्तनामध्ये मुद्दा पटला की टाळी वाजवायची सवय असते. अलीकडल्या काळात लागली ती असो. आम्ही एकदा नाशिक भागामध्ये गेलो, आता आरू महाराजांना माहिती आहे. नाशिक भागामध्ये गेलो, एक मनुष्य पुढे बसलेला होता. त्याला मुद्दा पटला की चापट मारायची सवय होती, स्वतःच्या मांडीवर नाही दुसऱ्याच्या. हे किती विशेष आहे बघा. हात गप्प बसत नाही तो माणसांची. आता चंदू महाराजांना त्याचा जास्त अनुभव असेल बघा तुम्ही. मला अनुभव दुसरा सांगायचा आहे, तो नाहीये, मला पक्वाजाच्या संबंधाने सांगायचा आहे. पक्वाजाच्या जवळ बसलेली जी माणसं असतात त्याच्या जवळ बसलेल्या माणसांचं सांगतो. ती कणिक पडलेली असते ना, पक्वाजाची जी कणिक पडलेली असते ना, तर आता बघा तुम्ही, आता आपण करत नसाल तसं, परंतु कणिक पडलेली असते ना, ती माणसं काय आम्ही कीर्तन करत असतो आणि ती उडलेली कणिक ती बसलेला मनुष्य गोळा करत असतो. काही कारण नाही बरं का, त्यानं कणिक गोळा करावा असा काही नियम नाही, काही नाही. पण त्याला गप्प बसू वाटत नाही, ते कणिक गोळा करतं. गोळा करून गप्प बसत नाही. बसल्या बसल्या त्याचं मांजर बनव, कुत्रा बनव. आम्ही कीर्तन करतोय आणि ते मांजर कुत्रा बनवत राहतं. त्याचं कारण त्याचे हात गप्प बसत नाहीत. पायाचं वेगळं आहे, हाताचं वेगळं आहे, डोळ्याचं वेगळं आहे, कानाचं वेगळं आहे. डोळ्याला काय बघायला आवडतं, कानाला ऐकायला आवडतं. मी आपल्या आंबळेकरांना साधा प्रश्न विचारतो, मला सांगा कीर्तनात ऐकण्यासारखं असतं का पाहण्यासारखं असतं? ऐकण्यासारखं. ऐकायला डोळे म्हणतात तिथं टीव्ही काही पाहायला नाहीये, चल टीव्हीला चांगला सिनेमा लागलाय उठ. डोळे म्हणतात उठ, कान म्हणतात नाही नाही चांगलं चाललंय बस. डोळे म्हणतात नाही नाही उठ, कान म्हणतात नाही नाही बस. शेवटी डोळे म्हणतात तू ऐक मी झोपतो, कळालं का पाहत आहे असं दिसून आलं. कधी कधी आमच्याकडे अण्णा असं दिसून येतं आरू महाराज, कधी कधी आमच्याकडे काही माणसं अगदी समोर बसतात. पहिलं रामकृष्ण हरीला जे झोपतात ते जय विठ्ठलला उठतात,
दुसऱ्या दिवशी जर विचारलं कुठं गेलतात कीर्तनाला, बोधले महाराजांच्या कीर्तनाला गेलो. काय सांगितलं महाराजांनी? ती काही सांगण्यासारखं, आता ते काही सांगण्यासारखं होतं म्हणजे काय? हा कीर्तनात झोपला आणि याला काय करायला? याचा अर्थ ही इंद्रिय त्या त्या विषयाकडे धाव घेतात. आता नीट ऐका, विषय समोर आला की इंद्रिय धाव घेणं हा इंद्रियांचा स्वभाव आहे. पण या इंद्रियांना विषयांपासून जो रक्षण करतो तो गोपाळ आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबा इतकं गोड सांगतात. ज्ञानोबा काय सांगतात पहा, जेतो विषयांची दाट झाली, माझी कामक्रोधांची सांकडी, चुकावुनी आला पहाडी सदवासनीच्या. ज्ञानोबा बोलतात की चुकावुनी हे शब्द खूप महत्वाचा आहे, साधकाच्या जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. साधकाने काय करावं? जेतो विषयांची दाट झाली, माझी कामक्रोधांची सांकडी, चुकावुनी इथपर्यंत चला. साधकाने या विषयांच्या दाट झाडीतून जात असताना या विषयांना चुकवून आपण त्या सदवासनेच्या पहाडावर पोहोचता आलं पाहिजे, तर ते खऱ्या अर्थाचं साधक जीवन असतं. म्हणजे जे त्या इंद्रियांना जो तो विषय समोर आला की ती इंद्रिय त्या विषयाकडे धाव घेतात. पण या इंद्रियांचं संयमन ज्याच्याकडून होतं त्याला गोपाळ म्हणा. किती गोष्टी झाल्या माझ्या? दोन. एक गायी राखणारा तो गोपाळ, दुसरं इंद्रियांचं विषयांपासून रक्षण करणारा तो गोपाळ. आता तिसरं सांगतो, नीट ऐका. तिसरा मला मुद्दा असा सांगायचा आहे, गोपाळ गोपाळ कोणाला म्हणा? जो अनन्य आहे त्याला म्हणा गोपाळ. मला फक्त गोपाळ कोणाला म्हणायची याची लक्षणं सांगायची आहेत. का सांगायची आहेत? कारण या अभंगामध्ये एक गोपाळ भगवान श्रीकृष्णाशी बोलतोय. मी दोन अर्थ आत्तापर्यंत सांगितले. आता मला तिसरा अर्थ असा सांगायचा आहे, गोपाळ कोण आहे? जो अनन्य आहे त्याला गोपाळ म्हणा. हा अनन्य शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो, महाराजांची काही प्रमाणं देऊन पुढे जातो. अनन्य या शब्दाचा अर्थ काय? त्याच्याशिवाय काही माहीत नाही याला अनन्य असं म्हटलं जातं. ऐकण्यातली प्रमाणं द्यायची झाली तर, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती याला अनन्य म्हणा, किंवा आम्हा विठ्ठल एक देव येर अवघेची वाव याला अनन्य म्हणा, किंवा विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता त्याला अनन्य म्हणा. नारद भक्ती सूत्रातलं सूत्र सांगू, अन्य आश्रयाणाम त्यागो अनन्यता. शास्त्र आम्हाला असं सांगतं, अन्य आश्रयांचा त्याग याला खऱ्या अर्थाची अनन्यता म्हणा. अनन्य या शब्दाचा इतका विस्तार करता येईल. जरा आणखीन थोडं पुढं बोलतो. दुसरं माहीतच नाही, मरणासन्न अवस्था आली तरी आपण घेतलेल्या नियमापासून जो बाजूला होत नाही त्याला अनन्य म्हणा. आपल्याला अशा अनेक पद्धतीचे विचार सांगता येण्यासारखे आहेत. जुने कीर्तनकार रामायणातलं एक दृष्टांत देत असत, बहुतांशी सगळ्याला माहीत आहे, धावता सांगतो. काही नाही, राम रावणाच्या युद्धामध्ये एक 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 योद्धे आपल्याकडले मेले. हे जेव्हा रावणाच्या लक्षात आलं, मला अनन्य सांगायचं आहे बरं, एकनिष्ठता हे सांगायचं आहे, मेले, तेव्हा रावणाला असं वाटायला लागलं की आपल्याकडले सगळे योद्धे गेले, काय करावं? तेवढ्यात रावणाच्या लक्षात आलं, एक चांगला योद्धा आपल्याकडं आहे पण झोपलाय म्हटले, त्याचं नाव कुंभकर्ण. म्हटले उठवा. झालं, त्याला ते उठवायला गेले. काही त्याचे जवळचे सेवक गेले आणि त्या कुंभकर्णाला उठवलं. उठा, युद्ध संपायची वेळ आली, उठा. आपण म्हणत नाही का कीर्तन झाले आता उठा, असं असं करत नाही का? आपल्याकडे तर काही कुंभकर्ण कमी असतात काय? असं उठत नाही का? तसं तो कुंभकर्णाला असं उठवलं. तो म्हटला हा चांगला डोळा लागला होता कीर्तनात, तसं बरेच असं झोप लागते चांगली. त्याला उठवलं. ते म्हटले का? त्याला काहीच माहित नाही का बाबा उठवलं. त्याला सगळं सांगितलं, सगळं म्हणजे कोणाचं युद्ध चालू आहे, कशा करता चालू आहे, ते सीता कोण आहे, किंवा ते रावण का घेऊन आला, ते काहीच माहीत नव्हतं. काहीच माहीत नव्हतं ना. अभंग कोणता कीर्तनाला घेतलाय, पहिली चाल कोणी म्हटलेली आहे, कोण कोण कीर्तनाला आलं होतं, काही माहीत नाही. असं घडतं. मी त्या कुंभकर्णाचं सांगतोय, आपलं नाही कोणाचं सांगत. त्या कुंभकर्णाला जाग केलं, त्याला ते घेऊन आले. आता बरं का, माझ्याकडे वेळ कमी आहे, परंतु कुंभकर्णाचा आणि रावणाचा संवाद तुम्ही भावार्थ रामायणातून आवर्जून वाचा, आवर्जून वाचा. मला तर असं म्हणायचं आहे, काय आहे आपली गंमत अशी सांगतो. कुंभकर्ण आपल्याला एकच माहिती आहे की तो झोपाळू होता, आळशी होता, अमुक होता, तमुक होता. पण कुंभकर्ण किती अभ्यासू होता हे एकनाथ महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलंय, खूप चांगल्या पद्धतीने मांडलंय. कुंभकर्णाचा आणि रावणाचा संवाद ऐकताना वाचताना तुम्हाला कळेल की कुंभकर्णाने किती तत्वज्ञानातले प्रश्न रावणाला विचारलेले. असं आहे, महाभारताने सुद्धा आपल्याला एकच दुर्योधन माहिती आहे, पण महाभारतामध्ये दुसरी दुर्योधनाची बाजू माहीत नाही. आता आपण किती ऐकता वाचता मला माहीत नाही, परंतु आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये
प्राध्यापक राम शेवाळकरांचं नाव तुम्ही ऐकून आहात का? मोठे व्याख्याते होऊन गेले राम शेवाळकर. तर त्यांच्या एका व्याख्यानाचा विषयच आहे दोन दुर्योधन नावाचं व्याख्यान आहे त्यांचं. त्यामुळे एक दुर्योधनाची बाजू वेगळी आणि दुसरी दुर्योधनाची बाजू वेगळी. तशी कुंभकर्णाची एक बाजू ही वेगळी आहे आणि कुंभकर्णाची दुसरी बाजू वेगळी आहे. नाथरायांचं रामायण वाचा म्हणजे कळेल. कुंभकर्णाने रावणाशी काही संवाद केलेले आहेत. फार गोड आहेत दोघांचे संवाद. तत्वज्ञानाच्या कसोटीवरचे ती संवाद आहेत. संवाद सगळे झाले. शेवटी रावणाने सांगितलं, अरे दुर्योधना, कुंभकर्णा, ते मला याचे प्रश्न विचारू नको, आत्ता वेदांताचे तत्वज्ञानाचे प्रश्न विचारू नको. मला आत्ता गरज आहे तुझी, युद्धामध्ये तू प्रवेश केला पाहिजे. ठीक आहे. कुंभकर्ण शेवटी रावणाचा भाऊ असल्यामुळे त्याला प्रवेश करणं भाग होतं. तो आतमध्ये गेला, प्रवेश केला. युद्ध करत असताना एक गंधमादन नावाचं वानर कुंभकर्णाच्या हाताला लागलं. ते वानर हातात आल्याबरोबर कुंभकर्णाने त्याला दाबायला सुरुवात केली. त्याच्या अंगातून रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडायला लागल्या. हे बघितल्यानंतर कुंभकर्णालाच वाईट वाटलं. कुंभकर्णाने त्या वानराला सांगितलं, अरे तुझी ही दयनीय अवस्था बघून मलाच वाईट वाटतंय, तू एक काम कर. त्या वानराने विचारलं, काय? काही नाही म्हटले. तू एकदा मोठ्याने म्हण, रावणाचा जय जयकार, मी रावणाचा, असं एकदा म्हण. रावणाचा जय जयकार असं तू एकदा म्हण, मी तुला जिवंत सोडतो. कोण म्हणतंय? कुंभकर्ण. कोणाला म्हणतोय? गंधमादन नावाच्या वानराला. तू एकदा म्हण रावणाचा जय जयकार, मी तुला जिवंत सोडतो. त्या वानराने कुंभकर्णाकडे पाहिलं आणि विचारलं, कुंभकर्णा, मी रावणाचा असं म्हटलं की तू मला जिवंत सोडणार ना? हो. मग नीट ऐक म्हटले, मी रावणाचा म्हणून जिवंत राहण्यापेक्षा मी रामाचा म्हणून मेलेलं बरं म्हटलंय. काय वानर, काय अनन्यता आहे, काय एकनिष्ठता आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीशी किती एकनिष्ठ असावं हे त्या काळातल्या वानरांना कळत होतं. मी त्या काळातल्या वानरांना म्हणतोय, बाकीचं बोलत नाही आता अलीकडल्या काळात. आता हा निष्ठा शब्द आणि काय सगळं संपून गेलं, आता अलीकडे कळत नाही. मला परवा मध्ये एकदा एकाने सांगितलं, महाराज कळे ना, म्हटले कोण कुणीकडे चाललंय कळे नाही. मी म्हटलं त्यांनाच कळे नाही, तुम्ही का डोक्याला ताण घ्यायला नाही? त्यांच्याही लक्षात नाही की आपण कुठल्या गटातले आणि कुठल्या पक्षातले आहोत, त्यांच्याही कळे ना. सगळा गोंधळ झालेला आहे. निष्ठा हा शब्द जरा बारीक आहे. काय मला वाटतं की जो अनन्य आहे त्याला गोपाळ म्हणा. किती गोष्टी झाल्या माझ्या? 3. जो गायी राखणारा आहे त्याला गोपाळ म्हणा. इंद्रियांचं विषयांपासून जो रक्षण करणारा आहे त्याला गोपाळ म्हणा. जो अनन्य आहे त्याला गोपाळ म्हणा. थोडंसं आणखीन पुढं सांगतो, कोणाला गोपाळ म्हणा? जो समाधानी आहे, जो मनाने चांगला आहे त्याला गोपाळ म्हणा. ज्याच्यात मनाची व्यापकता आहे त्याला गोपाळ म्हणा. मी जरा बारीक जाणीवपूर्वक शब्द वापरतो. चांगला हा शब्द मी गोपाळाला कोणत्या अर्थाने वापरला हे जरा नीट लक्षात घ्या. जो चांगला आहे, महाराजांच्या शब्दात बोलायचं झालं तर तुकाराम महाराज सांगतात, या गोपाळासारखं कोण चांगलं आहे? गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली, याचे 2 भाव माझ्या मनात वाटतात. पहा, गवळ्याच्या मुखातलं उष्ट ताक भगवान श्रीकृष्ण परमात्मा पितात. ती काही पोरं चांगली आहेत का? हा झाला एक अर्थ. ती काही पोरं चांगली आहेत का? का त्यांच्या अंगावर काही फार चांगले कपडे होते का? त्यांना फार मोठा मानपान होता? ती काही पोरं चांगली आहेत का? हा झाला एक भाग. आता दुसरा भाव सांगू. गवळ्याच्या मुखातलं उष्ट ताक भगवान श्रीकृष्ण परमात्मा पितात, त्यांच्यासारखं कोण चांगलं आहे? हा झाला दुसरा भाग. हा कोण हा शब्द जरा दोन्हीकडे लावा. ते काही चांगली आहेत का? हा झाला कोण पोरे चांगली. आणि त्यांच्यासारखं कोण चांगलं आहे? हा झाला कोण पोरे चांगली. असं दोन्ही अर्थाने घेता येईल. एक प्रपंचातून घ्या आणि एक परमार्थातून अर्थ घ्या. आता थोडं पुढे ऐका. गवळ्याच्या मुखातलं उष्ट ताक भगवान श्रीकृष्ण परमात्मा पित असतील तर त्याचा अर्थ त्यांच्यासारखं कोण चांगलं आहे. चांगलं हा शब्द कोणत्या अंगाने येतो? मी आपल्या सगळ्यांना, आपण सगळीजण मराठीचे चांगले अभ्यासक आहात, मी आपल्याला साधा प्रश्न विचारतो. चांगला शब्द कृतीवर अवलंबून असतो का चांगला शब्द वृत्तीवर अवलंबून असतो? पहा, कृती, चांगला शब्द कृतीच्या संबंधाने नाहीये, चांगला शब्द वृत्तीच्या संबंधाने आहे. सांगू आपल्याला, माणसाचं कर्म काय आहे याच्यापेक्षा सुद्धा त्या कर्माच्या पाठीमागतली भावना काय आहे याला महत्व आहे. मी 2 वाक्य सांगतो.
काहींची कर्म चांगली असतात पण त्याच्या पाठीमागटल्या भावना चांगल्या नसतात, आणि काहींची कर्म चांगली नसतात पण त्याच्या पाठीमागटल्या भावना चांगल्या असतात. मी अनेक पद्धतीने तुकोबारांची काही प्रमाणं देऊन जायची झाली तर भगवान स्वतः सांगतात, मला तू बाहेरून कसा आहे महत्वाचं नाहीये, अंतरीची घेतो गोडी, बाह्य जोडी भावाची. तो का म्हणे नको वरपंग देवा, घेही माझी सेवा भावशुद्ध, अशी महाराजांची भाषा आहे. त्यामुळे आतून कसं आहे हे महत्वाचं आहे. मी एकाला विचारलं, का हो तुमचे शेजारी मोठे गाडी घोडा नोकर चाकर दिसतात, फार मोठे श्रीमंत आहेत तुमचे शेजारी? त्यात शेजारच्या माणसाने एकाच वाक्यात उत्तर दिलं. ते म्हटलं, महाराज सगळं खरं आहे हो, मन कुठं चांगलं आहे. उदाहरण संपलं. कळालं का? पहा, आपला सातबारा एकाच वाक्यात मांडला जातो, मन कुठं चांगलं आहे. हा चांगला शब्द खूप महत्वाचा आहे महाराज. हा चांगला शब्द विविध अंगाने आपल्याकडे वापरला जातो. ते मला थोडं काही अवांतर पुस्तकं वाचायची सवय आहे, काही वेगवेगळी. ते गुरुदेव रानडेंचं एक म्हणजे अवांतर नाही आहे खरं तर, किंवा अलीकडल्या काळात कीर्तनात जितकं अवांतर चाललंय तितकं नाही आहे हे तितकं नाही आहे, म्हणजे तिथल्या तिथं बोलतो. गुरुदेव रानडेंचं नाव आपण ऐकू, आता महाराजांना माहीत आहे. वैकुंठवासी दांडेकर मामांचे तत्वज्ञानाचे जे गुरु होते त्यांचं नाव गुरुदेव रानडे. तुम्ही जर आपली संस्थेची ज्ञानेश्वरी पाहिली, प्रस्तावना जर वाचली तर कित्येक ठिकाणी गुरुदेव रानडेंचा उल्लेख मामासाहेबांनी केलेला दिसून येतो. कर्नाटकामध्ये निंबाळ नावाचं एक गाव आहे, विजापूर आणि झळकीच्या मध्ये, होर्तीच्या जवळ. तिथं गुरुदेव रानडेंचा आश्रम आहे. फार आहे, गोड आहे. त्यांच्या एका आयुर्वेदाच्या पुस्तकामध्ये एक वाक्य आहे. त्यांनी असं लिहिलंय, वैद्य हा चांगल्या मनाचा असावा, असं वाक्य आहे. वैद्य हा चांगल्या मनाचा असावा. वैद्य म्हणजे डॉक्टर. मला ते वाक्य वाचल्यानंतर खरंच वाटायला लागले, खरंच आजच्या काळात डॉक्टर चांगल्या मनाचा असावा अशी म्हणायची वेळ आली. अलीकडल्या काळामध्ये डॉक्टरकडे गेल्यानंतर भली मोठीच्या मोठी औषधांची यादी देतात, आणि यादी देऊन आपल्याला असं सांगतात, त्याच मेडिकलमध्ये घ्या, दुसऱ्या मेडिकलमध्ये घेऊ नका. असं डॉक्टर लोक का म्हणतात मला माहीत नाही. मला माहीत आहे पण माहीत नाही. मी सांगतो, मला माहीत का आहे यांना सगळ्यांना माहीत आहे. माझ्याकडे 4 डॉक्टर आहेत, 2 हॉस्पिटल आहेत, म्हणून मी माझंच घरचं कसं उडं करू सगळं. पण अलीकडल्या काळामध्ये फार गंमत आहे. मग मला थोडं या वाक्याला वाढवायचं आहे. परत थोडं वाक्य, खरं तर रानडेंचं हे वाक्य आहे, तेवढ्याच पुरतं मला मर्यादित ठेवायचं नाही, मला वाक्याला या वाढवायचं आहे. वैद्य हा चांगल्या मनाचा असावा असं जरी त्यांचं वाक्य असलं तरी मला विस्तार असा करायचा आहे. आजची परिस्थिती अशी आहे, शिक्षक सुद्धा चांगल्या मनाचा असावा. आज म्हणायची वेळ आली ना, शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा परिस्थिती किती विचित्र आहे. आपण बघा, जुनी मंडळी इथं बसलेली आहे. पूर्वीच्या काळातला आणि आत्ताच्या काळातला शिक्षणातला किती मोठा फरक आहे जाणवतोय. आमचे वडील एक वाक्य सांगत असतात, आमचे दादा असं सांगत असतात, पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण कमी होतं पण संस्कार होते, आत्ताच्या काळामध्ये शिक्षण फार झालं पण संस्कार राहिले नाहीत. ते असं म्हणत असतात, शिक्षण ही काळाची गरज आहे पण संस्कार ही जीवनाची गरज आहे, आणि संस्कारमय शिक्षणाकरता अशा उत्सवांची गरज आहे. पहा पडते, शिक्षण आणि संस्कार याचा मेळ लागला पाहिजे ना. नुसतं शिक्षण वाढवून उपयोग नाहीये, त्याला संस्काराची जोड पाहिजे. आणि म्हणून आजच्या काळामध्ये शिक्षक सुद्धा चांगल्या मनाचा असावा, वैद्य चांगल्या मनाचा असावा, शिक्षक चांगल्या मनाचा असावा, वकील चांगल्या मनाचा असावा. माझ्याकडे बघू नका, मी सोडून दिली आहे, मी वकील चांगले. आमच्याकडे कोर्टामध्ये गमतीने असं म्हटलं जातं, एका बाप असलेल्या वकिलाने आपल्या मुलाला वकील केलं, आणि मग मुलगा वकील झाल्यानंतर वडिलांनी विचार केला आपण कोर्टात जायची गरज नाही. एके दिवशी मुलगा घरी येताना पेढे घेऊन आला, पेढे वाटायला लागला. वडिलांनी विचारलं, का रे बाबा? तो म्हटला, बाबा जी केस तुम्हाला 25 वर्ष जिंकता आली नाही ती मी 2च महिन्यात त्याचा निकाल लावलाय, म्हणून पेढे घ्या. वडिलांनी काठी घेतली, त्याच्या मागे लागले. तो म्हटलं, का मारायला लागलात? ते म्हटले, 25 वर्ष जिंकता आली नाही म्हणजे काय? हा बंगला कुठल्या केसवरचा आहे? कळालं का? दारातली गाडी कोणत्या केसवरची आहे काय? अशी परिस्थिती जर कोर्टाच्या क्षेत्रात असेल तर मी का म्हणू नये वकील चांगल्या मनाचा असावा. आता पुढे ऐका, वैद्य चांगल्या मनाचा असावा, शिक्षक चांगल्या मनाचा असावा, वकील चांगल्या मनाचा असावा, इंजिनियर चांगल्या मनाचा असावा, व्यापारी चांगल्या मनाचा असावा, शेतकरी चांगल्या मनाचा असावा, राजकारणी चांगल्या मनाचा असावा. हे सगळं जाऊ द्या, महाराज सुद्धा चांगल्या मनाचा असावा अशी म्हणायची वेळ आली आता आमच्याकडे सुद्धा. कारण सगळं आहे गो, मन काय आहे हे महत्वाचं असतं. मला वाटतं की चांगल्या मनाचा जो आहे तो गोपाळ आहे. गोपाळ या शब्दाचा अर्थ ज्याचं मन चांगलं आहे त्याला गोपाळ म्हणा. किती गोष्टी झाल्या आतापर्यंत? 4 झाल्या. जो गायी राखणार आहे तो गोपाळ, इंद्रियांचं विषयांपासून जो रक्षण करणार आहे तो गोपाळ, जो भगवंताविषयी अनन्य आहे तो गोपाळ, जो चांगल्या मनाचा आहे तो गोपाळ. आता एक महत्वाचा 5वा मुद्दा सांगतो, जो निश्चिंत आहे तो गोपाळ. ऐका, जो निश्चिंत आहे, कसल्याही पद्धतीची चिंता ज्याच्या चेहऱ्यावर राहिलेली नाहीये तो गोपाळ आहे. मी हा जाणीवपूर्वक मानसशास्त्राच्या दृष्टीने शब्द वापरतोय. जो निश्चिंत आहे,
खरं पाहायला गेलं तर लौकिकाच्या दृष्टीने त्याच्याकडे काहीच नाही, पण अलौकिक असं त्याच्याकडे जे आहे ते लौकिकात कुणाकडेच नाही, असा तो गोपाळ आहे. निश्चिंत आहे, कसलीही चिंता राहिलेली नाही, अशा निश्चिंत स्थितीमध्ये आहे, प्रसन्न स्थितीमध्ये आहे, समाधानी स्थितीमध्ये आहे, अद्वैतानुभूती स्थितीमध्ये आहे, नवे नवे द्वैताच्या द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचलेला हा गोपाळ आहे. आणि असा एक प्रसन्न निश्चिंत गोपाळ भगवंताच्या समोर उभा आहे. भगवंताला आश्चर्य वाटलं. भगवान श्रीकृष्णाने त्या गोपाळाकडे पाहिलं आणि त्या गोपाळाला विचारलं, गोपाळा, तुझ्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद नव्हे, तुझ्या चेहऱ्यावरची निश्चिंतता पाहिल्यानंतर मलाच आश्चर्य वाटायला लागलंय. तू इतका निश्चिंत दिसून येतोय, हे निश्चिंत असण्याचं कारण तरी काय आहे? कारण तू निश्चिंत आहे, कसली चिंता नाही. जरा थोडं महाराजांच्या शब्दात बोलू. प्रापंचिक मनुष्य निश्चिंत कधी नसतो. प्रापंचिक माणसाचं वर्णन करायचं झालं तर ज्ञानोबारांचा एक अभंग रोज आपण म्हणतो, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. आमचे वडील दादा असं सांगत असतात, आता महाराजांना सगळ्यांना माहित आहे, आमचे वडील असं सांगत असतात, विश्रांती नाही कोठे. दुपारी एखादा कापडाचा व्यापारी घरी आला, जेवायला बसला, मोठा कापडाचा व्यापारी जेवायला बसला. नोकर पळत येतो आणि म्हणतो, मालक तुम्ही जेवायला बसलाय, पण 50,000चे गिराईक आलंय, तुम्ही जेवायला बसलाय, त्याला नंतर यायला सांगू का, माघारी जायला लावू? होय म्हणेल का व्यापारी? आणि होय म्हटलं तर ती व्यापारी आहे काय? व्यापारी म्हणेल जेवण नंतर, अगोदर गिराईक. आमचे वडील असं सांगत असतात, जिथं जेवायला सुद्धा वेळ नाही त्याचं नाव संसार. जिथं जेवायला सुद्धा वेळ नाही त्याचं नाव संसार. आणि जिथं 2 टाइम जेवून निवांत राहता येतं त्याचं नाव सप्ताह. आम्हाला विचारा तुम्ही, आम्हाला विचारा सगळ्या मंडळींना. बघा तुम्ही, प्रसन्नता, कसलीही चिंता नाही, निश्चिंत. भगवंतानी त्या गोपाळाला विचारलं, गोपाळा तू एवढा समाधानी दिसतोय, एवढा आनंदी दिसतोय, एवढा निश्चिंत दिसतोय, असं निश्चिंत असण्याचं कारण तरी काय? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, तुझी संगती तुझी आमच्या जीवनामध्ये जे आम्ही निश्चिंत दिसतो त्याचे एकच कारण आहे, तुझी ये संगती झाली अमुची निश्चिंती. हे तुझी ये संगती या शब्दाचा अर्थ काय? कोणाची संगती? मी 4 विकल्प करतो आणि पुढे जातो, ऐका. जीवानं जडाची संगती करावी का न करावी? 1. जीवानं जीवाची संगती करावी का न करावी? 2. जीवानं इतर देवाची संगती करावी का न करावी? 3. आणि जीवानं परमात्म्याची संगती करावी का न करावी? 4. या 4 विकल्पाचा विस्तार करा, कारण तुझी ये संगती. सांगतो, जड या शब्दाचा अर्थ संसार. जीवानं संसाराची संगती केली तर काय होईल? आपल्याकडे एक नियम असा सांगितला जातो, आपण ज्याच्या सहवासात जातो त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. वाक्य कळतंय का? बघा, आपण ज्याच्या सहवासात जातो, संगती संग दोषा असं आपल्याकडे म्हटलं जातं. किंवा आलिंगन घडे परिणाम मोक्ष सायुज्यता जोडे. मोक्ष सायुज्यता जोडे याच्याकरता काय पाहिजे? आलिंगन घडे.
रामायणातली कित्येक उदाहरणं आपल्याला देता येण्यासारखी आहेत. संगतीचा काय परिणाम होतो या संबंधाने पुष्कळ वर्णन आहे. मला मुद्दा बोलायचा आहे तो पुढचा आहे. संसाराच्या संगतीत जीव गेला की संसाराचं स्वरूप आहे दुःख बांधवडी आहे हा संसार. मग जर संसाराचं स्वरूप असेल दुःख आणि जीव जर संसाराच्या संगतीत गेला तर पदरामध्ये काही सुख पडणार आहे का? दुःखच पडणार ना. त्यामुळे जीव जडाच्या संगतीत गेला की आपल्या पदरामध्ये जे पडतं ते दुःख आहे. म्हणून जीवानं जडाच्या संगतीत जाऊ नये. एक. आता दुसरा मुद्दा घ्या. दुसरा विकल्प काय होता? जीवानं जीवाच्या संगतीत गेलं तर काय अडचण आहे? आता सांगतो. जो जीव संगतीमध्ये जाण्याकरता निघाला हा जीव अपूर्णच आहे. आणि ज्या जीवाच्या संगतीमध्ये जायला निघाला तोही जीव अपूर्ण आहे. म्हणजे हाही अपूर्ण आहे आणि हाही अपूर्ण आहे. मग अपूर्णाकडे गेल्यानंतर अपूर्णच होणार ना. अपूर्णाकडे गेलं की अपूर्ण होणार ना. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे. जी ज्येष्ठ मंडळी आपली ना फार गोड उदाहरण द्यायचे. एखादा मनुष्य जंगलामध्ये रस्ता चुकला, सकाळपासून रस्ता शोधायला लागला, सापडे ना, कंटाळून गेला, रडायला लागला, अक्षरशः वाईट वाटायला लागलं, दुःख वाटायला लागलं. दिवसभर रस्ता शोधतोय, याच्यातून बाहेर पडता येईना. सायंकाळ झाली, समोरून कुणीतरी येत असलेलं पाहिलं. याला बरं वाटलं. अरे बाबा, सकाळपासून रस्ता शोधतोय, कोणी दिसत नाहीये, कुणीतरी येऊ लागलंय, नक्की आपल्याला हा रस्ता सांगेल. धावत गेला, त्याच्या पाया पडला, दोन्ही हात जोडले. अहो कृपा करा, सकाळपासून रस्ता चुकलोय, मला या जंगलातून बाहेर पडायचा रस्ता सांगा. ज्याला यानं विचारलं त्यांनी सांगितलं, बाबा तू सकाळपासून रस्ता चुकलाय, मी गेली 8 दिवस झालं रस्ता चुकलोय. उदाहरण संपलं. कळालं का? पहा, मला सांगा, आता हाही चुकलेला आणि तोही चुकलेला. जुनी फडकरी मंडळी असं म्हणायचे, हा चुकलेला ना हा हुकलेला म्हणायचे. आता दोन्ही अशी जर एकमेकाला भेटले तर कसं काय भेटेल महाराज? म्हणजे हाही अपूर्ण आहे आणि हाही अपूर्ण आहे, परिपूर्णता येईल कशी? म्हणून जीव अपूर्ण आहे आणि ज्या जीवाच्या संगतीत गेला तो ही अपूर्ण आहे. म्हणून जीवानं जीवाच्या संगतीत जाऊ नये, अपूर्णता येईल. किती गोष्टी झाल्या? 2. जीव जडाच्या संगतीत गेला, दुःख रूपता. जीव जीवाच्या संगतीत गेला, अपूर्णता. आता तिसरा मुद्दा घ्या. इतर देवाच्या संगतीत जाऊ नये. आता इतर देवाबद्दल महाराजांची भाषा स्पष्ट आहे. सेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते, मागती शिते अवधान. आता ऐका, आपुल्या पोटाजी रडते, मला एवढ्याच प्रमाणावर जरा जास्त जोर द्यायचा आहे, बाकीचं सगळं सोडा. सेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते हे जाऊ द्या. का? कारण आपुल्या पोटाजी रडते, आपुल्या पोटाजी रडते या शब्दाचा अर्थ आहे ते स्वतःच अतृप्त आहेत, मग त्यांच्या जवळ गेलेल्याला तृप्त करतील कसे काय? म्हणून जीवानं इतर देवाच्या संगतीत गेलं की अतृप्ती प्राप्त होणार आहे. 3 गोष्टी झाल्या. जीव जडाकडे गेला, दुःख रूपता. जीव जीवाकडे गेला, अपूर्णता. जीव इतर देवाकडे गेला, अतृप्ती. मग जीवाला जर परिपूर्णता यायची असेल तर पूर्ण अशा परमात्म्याकडे जावं. म्हणून जीवानं अन्य कोणाची संगती न करता परमात्म्याची करावी. म्हणून तुकोबाराय बोलतात, तुझी ये संगती विठाला तत्वज्ञानाच्या दृष्टीने अलग लक्षात पहा. दुसरं सांगतो, आपल्याला हे सगळं नाही कळालं तर वेगळ्या भाषेत सांगतो. माझा स्वभाव असा आहे, जोपर्यंत तुम्ही कळालं म्हणून होय म्हणत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. यांना सगळ्यांना माहिती आहे माझा स्वभाव आहे. त्यातही मी विचार करत असतो, जर तुम्हाला कीर्तन वेळेवर सुटावं असं वाटत असेल, नाही कळालं तरी कळालं म्हणा, मला काय मान डोलवण्याशी मतलब आहे, मला बाकी काही नाही. कारण माझा विचार असा आहे, मी जर एवढ्या दुरून इथं आलो असेल तर माझं काम आहे या कीर्तनात तुमच्या पदरात काहीतरी टाकणं, आणि तुमचं काम आहे या 2 तासामध्ये काहीतरी घेऊन जाणं, हे तुमचं काम आहे. एक सांगू, तुम्ही एक जरी मुद्दा या कीर्तनातून घेऊन गेलात तर आम्ही केलेल्या प्रवासाचं चीज झालं असं वाटतं महाराज. बाकी सगळ्या लौकिकाच्या गोष्टी बाजूला सोडा. वक्ता आणि श्रोता हा एकजीव झाला पाहिजे. नाहीतर एरवी आपण अशी शेकडो वर्ष कीर्तन ऐकतच राहू, आम्ही कीर्तन करतच राहू. जर काही बदलच होत नसेल तर त्या कीर्तन करण्यात तरी काय अर्थ आहे आणि त्या कीर्तन ऐकण्यात तरी काय अर्थ आहे? काहीतरी कुठला तरी एक तरी आपल्याला स्पर्श जीवनामध्ये असणं आवश्यक आहे. मी थोडं पुढं बोलतो, आपल्याला समजेल, रुचेल, पटेल या पद्धतीने उदाहरणं देऊन पटवून देतो. माझा मुद्दा आहे तुझी संगती. मला कृष्णचरित्र सांगायचं आहे, मला पुढं बोलायचं आहे ते, पण मी फक्त अभंगाची भूमिका सांगितल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. मी संगती हा शब्द 4 पद्धतीने मांडला. दुसरा विचार सांगतो, आपल्याकडे व्यवहारातला नियम आहे, आपण ज्याच्या संगतीत आहोत त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. गोपाळ कृष्णाला असं सांगतोय, हे कृष्णा,
तुझ्या संगतीमध्ये आम्ही निश्चिंत झालो. याचं कारण असं आहे, आम्हाला निश्चिंती आली ती आमची नाहीये, आम्ही तुझ्या संगतीत आल्यामुळे निश्चिंती आली. हे विशेष आहे. ही जी निश्चिंती आहे, खरं तर आमचे जे दुसरे कोणीतरी असतील ते मात्र चिंतातूर आहेत आणि आम्ही मात्र निश्चिंत आहोत. याचं कारण आहे, आम्हाला संगती तुझी लाभली. आपण ज्याच्या सहवासात असतो त्याची भूमिका आपल्या जीवनात येत असते. उदाहरण सोपं उदाहरण देतो, ऐका. एखादे गुरु शिष्य जंगलातून निघाले. जात असताना गुरुजी एका झाडाखाली बसले आणि बसल्याबरोबर ध्यान करायला लागले. देवाचं ध्यान करायला लागले, देवाच्या संगतीचं चिंतनाचं ध्यान करायला लागले. डोळे झाकून बसले. शिष्य समोर बसलेला. ते घनदाट जंगल, समोरून वाघ येत होता. शिष्याने पाहिलं. शिष्याने हाका मारली, गुरुजी वाघ येतोय. गुरुजींचं लक्ष नाही, देवाचं ध्यान करत होते. आणखीन हाक मारली, गुरुजी वाघ येतोय. तरी गुरुजींचं लक्ष नाही. वाघ अगदी जवळ आला, पुन्हा मोठ्याने हाक मारली, गुरुजी वाघ येतोय. गुरुजी वाघ येतोय एवढं म्हणूनही गुरुजींचं काही लक्ष नाही म्हटल्यानंतर सगळ्या संतांच्या प्रमाणामधलं एकच प्रमाण त्याला पाठ होतं, आपुली आपण करा सोडवण. काही माणसं लागूपुरती प्रमाण पाठ करतात महाराज. ती कुठल्या संतांचे हेही माहीत नसतं त्यांना. आपुली आपण. तो म्हटला, पिकलं पान गळून गेलं तरी कोणी विचारणार नाही यांना, आपलं व्हायचं जायचं राहिलंय, कुठे या गुरुजींच्या नादी लागा. त्यानं त्या गुरुजींचा नाद सोडला. त्या झाडावर चढून बसला. वाघाला घाबरून वर जाऊन बसला. तो वाघ गुरुजींच्या जवळ आला. 1-2 मिनिटं थांबला. आवाजही काही केला नाही, निघून गेला. या शिष्याला आश्चर्य वाटलं. ज्याला घाबरून आपण वरती जाऊन बसलो त्या वाघाने आवाजही केला नाही, काही नाही, निघून गेला. तुम्हाला एक सांगू का, आपण जंगलामध्ये निघालो आणि अचानक आपल्या समोर वाघ आला, पळून जायचं नाही, पळायचं नाही. जिथं आहे तिथं तसंच उभं राहायचं. वाघ काहीच करत नाही असं म्हणतात. मला नाही माहित. ते मी यांच्याकडे गेलो होतो एकदा, ताडोबाकडे, विदर्भात यांच्याकडे. ते बघायला गेल्यानंतर तिथल्या फॉरेस्ट ऑफिसरनं मला हे सांगितलं. मी ते तुम्हाला सांगितलं. तुम्ही अनुभव घ्या. पुढल्या वर्षी जर मला बोलवलं तर सांगा, असा भेट झाली आपली योगायोगाने, नाही झाली तर रामकृष्ण आहे, काही अडचण नाही. पण म्हणतात ते असं म्हणतात, काही नाही, तिथं गप्प उभा राहायचं. पण या शिष्य विचार करायला लागला, याला घाबरून आपण वरती गेलो, या वाघाने आवाजही केला नाही. थोड्या वेळाने गुरुजींचं ध्यान संपलं. दोघांनी एकमेकाकडे पाहिलं. रस्त्याने चालायला लागले. ऐका, एक डास, एक मच्छर गुरुजींच्या गालाला चावला. त्यांनी अशी थप्पड मारली, म्हटली, अरे बाप रे, काय भयंकर डास आहे, केवढा जोरात चावला. शिष्याने विचारलं, गुरुजी मगाशी वाघ तुमच्या जवळ आला, तुम्ही जरा सुद्धा घाबरला नाही, आणि आता डास चावल्यानंतर म्हणता भयंकर आहे, जोरात चावला, असं कसं काय? गुरुजींनी सांगितलं, मगाशी वाघ माझ्या जवळ आला त्यावेळेस मी देवाच्या संगतीत होतो, त्यामुळे घाबरायचा विषय नाही. आता डास चावला त्यावेळेस मी तुझ्या संगतीत आहे म्हणून जोरात चावला, बाकी काही नाही. जवळ बघू नका, इथं सगळे चांगले आहेत, असं जवळ बघू नका लगेच. याचा अर्थ आपण ज्याच्या संगतीत आहोत त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. तो गोपाळ म्हटला, आम्ही निश्चिंत झालो. याचं कारण तुम्ही निश्चिंत आहात आणि तुम्ही निश्चिंत असलेल्या परमात्म्याची आम्हाला संगती लाभली. तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती. एवढंच झालं का? नाही. आम्ही संगतीमध्ये तुमच्या आल्यामुळे निश्चिंत झालो असं नाही. जे आम्ही कधीही पाहिलं नाही ते आम्हाला पाहायला मिळायला लागलं. अभंगाचं दुसरं चरण महाराज. नाही देखिले नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आधी आम्ही कधीही कुठंही पाहिलं नाही अशा भोगाच्या सुखाचे सोहळे तुझ्या संगतीमध्ये आम्हाला लाभले. आता हे भोग सुखाचे म्हणजे काय? ऐका,
तत्वज्ञानाने त्याचा अर्थ असा केलाय, भक्ती सुखाच्या भोगाचे सोहळे. आलं? भक्ती सुखाच्या भोगाचे सोहळे. तुम्हाला एक सांगतो, भक्ती सुखाचा भोग हा फक्त भगवंताच्या भजनातच आहे, बाकीकडे नाही. तुम्हाला थोडं आणखीन पुढे बोलतो. सुखरूप वेगळं आहे आणि भक्ती सुखी वेगळं आहे. सुखरूप या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान भूमिका आणि सुखाचा भोग या शब्दाचा अर्थ आहे भक्तीची भूमिका. त्यामुळे ज्ञान सुखरूपता देतं आणि भक्ती सुखाचा भोग देते. आता तुम्हाला आणखीन प्रश्न पडत असेल, हे सुखाचा भोग आणि सुखरूपता म्हणजे काय? एका वाक्यात सांगतो. साखर मिळणं हे ज्ञान आहे, पण मिळालेली साखर खायला मिळणं ही भक्ती आहे. विठ्ठल याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा भोग असंही म्हटलं जातं. वेदांतामध्ये पुष्कळ चर्चा आहे. भर दुपारी 12 वाजता इतका वेदांत जमणार नाही, म्हणून थोडं धावतं पुढं चलत राहतो. पण माझ्या आवडीचा विषय आहे वेदांत, म्हणून थोडा सांगतो. पुढं चला. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. भगवान श्रीकृष्णाने ऐकलं. कृष्णाने विचारलं, अरे गोपाळा, माझ्या संगतीमध्ये निश्चिंत झाला. जे कधी बघायला मिळालं नाही ते मिळालं म्हणतो. माझंच इतका वेळ झालं तू बोलतो, तुझ्या घरचं काहीतरी सांग ना. म्हटले, काहीतरी सांग. काही माणसाला सवय असते दुसऱ्याची माहिती काढून घ्यायची, आपली सांगायची नाही. बघा तुम्ही, काही लोक आम्हालाही म्हणतात, तुमच्याकडे कसं काय वातावरण? अरे काय करताय तुला, तू तुझ्याकडलं वातावरण बघ. काही लोक काढत राहतात. तसं भगवंतानी विचारलं, तुझ्या घरचं काय? त्या गोपाळाने सांगितलं, कृष्णा, आमचं घरचं असं आहे, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. आमचं घरचं विचारत असतील तर नीट ऐक. म्हटले, आमचं घर म्हणजे ताकाचं सरोवर आहे आणि इथं मात्र नवनीताचा पूर आहे. हे तिन्ही शब्द जरा बारकाईने ऐका. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. इथला घरी या शब्दाचा अर्थ संसार आणि येथे या शब्दाचा अर्थ परमार्थ. आता नीट ऐका. संसार ताकाचे सरोवर, परमार्थ नवनीताचे पूर. आता संसाराला ताक का म्हटलं आणि परमार्थाला नवनीत का म्हटलं? संसार ताक म्हटलं कारण ताक आसार आहे, तसा संसार आसार आहे. परमार्थाला नवनीत म्हटलं, नवनीत सार आहे, परमार्थ सार आहे. फलकट तो संसार, येत सार भगवंत. आणखीन एक बारकावा, किंवा त्रिगुण सार, निर्गुण हे सार. आणखीन एक बारकावा सांगतो. घरी ताकाचे सरोवर म्हटलंय आणि येथे नवनीताचे पूर म्हटलंय. हे सरोवर शब्द काय आणि पूर शब्द काय? सरोवरातलं पाणी वेगळं असतं आणि पुराचं पाणी वेगळं असतं. जे पाणी थांबलेलं आहे त्याला सरोवराचं पाणी म्हणा, जे पाणी वाहत आहे त्याला पुराचं पाणी म्हणा. जो थांबलेला आहे तो संसार आहे आणि जो वाहत आहे तो परमार्थ आहे. विठ्ठल महाराजांची प्रमाण द्यायची झाली तर, घरी ताकाचे सरोवर, रसना येरा रसाविटे, येथे नवनीताचे पूर, घेता घोटे अधिक. हे असं प्रमाणातच बसवायचं झालं तर असं बसवता येण्यासारखं आहे. ज्याच्यात घट आहे तो प्रपंच आहे आणि ज्याच्यात वाढ आहे तो परमार्थ आहे. किंवा विटेसे सुख नो हे भक्ती रस आणि पुढती असं सेवावी. हे किती जरी घेतलं तरी घ्यावं वाटतं, असा तो परमार्थ आहे. कधी कंटाळा येतो का हो? रामकृष्ण हरी या शब्दाचा कधी कंटाळा आला का? मी अनेकदा गमतीने म्हणत असतो, कीर्तनाला येण्याच्या अगोदर सुंदरते ध्यान विविटीवर हा अभंग म्हटला जातो. किंवा काय रूप पाहता, ज्याची परंपरा जशी असेल तसे. मला सांगा, आपण 50 वर्ष झालं सुंदरते ध्यान विविटीवर अभंग ऐकता, कधी तुम्हाला या अभंगाचा कंटाळा आला का? या अभंगाचा कधी कंटाळा आला? हा, एखाद्या वेळेस त्या अभंगाला चाल लावणाऱ्याचा कंटाळा येतो. नाही असं नाही, असं होतं नाही, असं नाही. एखाद्या वेळेस चाल बदला असं म्हटलं जाईल, अभंगच बदला असं कोणी म्हणेल का? नाही. त्या चालीत बदल करता येईल पण अभंगात कधी बदल करता येत नाही. याचा अर्थ त्याची गोडी वाढत राहते आहे. ऐका, म्हणून प्रत्येक क्षणाक्षणाला गोडी वाढते आहे, तो परमार्थ आहे. त्यामुळे महाराज सांगतात, घरी ताकाचे सरोवर आणि येथे नवनीताचे पूर. झालं. आता त्या गोपाळाला भगवान श्रीकृष्णाने विचारलं, अरे गोपाळा, माझ्या संगतीमध्ये निश्चिंत झाला. माझ्या संगतीमध्ये नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. माझ्या संगतीमध्ये येथे नवनीताचे पूर. इतकं तू सगळं बोलायला लागला. आता मला सांग, तू घरी जाणार आहे का नाही? त्या गोपाळाने जे उत्तर दिलं ते अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता.
सोडविला पाहिजे आणि काल्याचं कीर्तन म्हणजे कृष्णचरित्रही सांगितलं पाहिजे. चारही चरणाचा विचार थोडक्यामध्ये झाला. आता काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णचरित्र चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र किती जरी आपण ऐकलेलं असलं माहीत असलं तरीसुद्धा तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम या न्यायाने पुन्हा पुन्हा ते श्रवण करावं, पुन्हा पुन्हा ते चिंतन करावं. काय झालं, भगवान श्रीकृष्णाच्या अवतारापासूनचं चरित्र आहे, अगाध चरित्र आहे. थोडक्यामध्ये मांडतो. भगवान अवताराला आले. कधी आले? श्रावण महिना आहे, वद्य पक्ष आहे, अष्टमी तिथी आहे, चंद्रवंशामध्ये भगवंताचा अवतार झाला. बारीक आहे का, भगवान कृष्ण परमात्मा चंद्रवंशामध्ये अवताराला येतात. का येतात याचं कारण राम अवतारात सांगितलं जातं. कारण जेव्हा भगवंतांनी राम नावाचा अवतार घेतला ना, तो अवतार कुठल्या वंशामध्ये घेतला? राम नावाचा अवतार सूर्यवंशामध्ये. बरोबर आहे. राम कुठल्या अवतारा वंशात आले? सूर्य. आता ऐका, सूर्यवंशामध्ये जेव्हा राम नावाचा अवतार झाला असं सांगतात. राम अवताराला आल्याबरोबर चंद्र नाराज झाला. त्या काळातलं सांगतो जरा. चंद्र नाराज झाला. रामाने विचारलं, का रे बाबा चंद्रा, काय झालं नाराज व्हायला? ते म्हटले, काही नाही प्रभू, तुम्ही आता कुणाच्या वंशात अवताराला आला? म्हटले सूर्याचा. म्हणजे चर्चा कुणाची? सूर्याची. कौतुक कुणाचं? सूर्याचं. गर्दी कुणाकडे? सूर्याला. आम्हाला कोण विचारतंय? आम्हाला कोण बघतंय? खरं तर हा चंद्र सूर्याचा शेजारी आहे, पण आपल्या शेजाऱ्याच्या चांगलं झालं की त्याच्या शेजाऱ्याला वाईट वाटणं ही चंद्र सूर्यापासून आलेली परंपरा आहे आणि ती चंद्र सूर्य असेपर्यंत टिकणारी परंपरा आहे. काही नाही, त्याच्यात कसलाही बदल होणार नाही. त्याला ते नाराज झाला. ते रामाने सांगितलं, हे बघ, काळजी करू नको. आत्ता जरी राम नावाचा अवतार मी सूर्यवंशामध्ये घेतलेला असला तरी पुढला अवतार कृष्ण नावाचा अवतार मी तुझ्या वंशामध्ये घेतो, मग तर काही अडचण नाही ना. सगळ्याला वाटलं बरं झालं, विषय मिटला. तरी चंद्र नाराज. रामाने विचारलं, काय झालं बाबा? चंद्राने सांगितलं, प्रभू, पुढला अवतार तुम्ही माझ्या वंशात घेणार. पुढलं काय खरं आहे? आत्ता कसा तरी मेळ लागलाय, काहीतरी पदरात टाका. आत्ता काहीतरी पदरात टाका, काहीतरी महत्त्व द्या, काहीतरी महत्त्व द्या. रामाने सांगितलं, एक काम करू, माझं जरी नाव राम असलं तरी याला तुझं नाव जोडतो आणि रामचंद्र म्हणून घेतो, मग तर काही अडचण नाही ना. झालं. चंद्राला आनंद वाटला, कुठेतरी जागा आपल्याला मिळाली. पण शब्द दिला होता, कृष्ण नावाचा अवतार चंद्रवंशामध्ये घेतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा चंद्रवंशामध्ये अवताराला येतात. आता नीट ऐका, चंद्राला आनंद आहे कारण आपल्या वंशामध्ये कृष्ण अवताराला आले. नद्या प्रसन्न आहेत, दिशा प्रसन्न आहेत, बुध प्रसन्न आहे, मेघ प्रसन्न आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. एवढंच नाही, नद्या प्रसन्न आहेत, नद्या आनंदी आहेत, याच्यात नवल नाही. नद्यांचे डोह सुद्धा आनंदी आहेत. डोह जरा बारीक आहे का, हे डोह आनंदी होणं थोडं आश्चर्य आहे. नद्या आनंदी होणं इथपर्यंत ठीक आहे हो, पण नद्याच्या डोहाने, डोह माहिती आहे का तुम्हाला? नदी वेगळी आणि डोह वेगळा. नदीचं पाणी वेगळं आणि डोहाचं पाणी वेगळं. करण्याकरता एका वाक्यात बोलू, जे पाणी पिण्याकरता ती नदी आणि जे पाणी धुण्याकरता ते डोह. कळालं का? पहा, कारण डोहाचं पाणी धुण्याकरता असतं. डोह म्हणजे काही त्याला महत्त्व नसतं. डोह या शब्दाचा अर्थ काय? फार त्याला किंमत नसते. जरा पुढे बोलू, आपल्या गावागावांमध्ये सुद्धा असे काही डोह असतात. बरोबर आहे, असे काही डोह असतात. एका माणसाशी मी बोलायला लागलो, गावातल्या एका माणसाने सांगितलं, महाराज त्याच्या नादी लागू नका, ती फार डोह आहे म्हटले. म्हणजे तो अडाणी आहे म्हटले. ते अडाणी आहे. कोण म्हणायला लागला? हा शहाणा. मला सांगायला लागला तो अडाणी आहे. आता तो अडाणी म्हटला आणि हा शहाणा, कशावरून ठरवायचं? डोह अडाणी आहेत. का अडाणी आहेत? त्या डोहांना आनंद झालेला जेव्हा चंद्राने विचारलं, डोहानं तुम्हाला का आनंद झाला, काय कारण आहे? त्या डोहानी एवढं गोड उत्तर दिलं. डोहानी सांगितलं, चंद्रा, आम्हाला जरी कृष्णाचा स्पर्श होणार नसला, आम्हाला जरी कृष्णाचं दर्शन होणार नसलं, तरी आमच्यातल्या एकाला मात्र कृष्णाचं दर्शन होणार आहे. कोणाला? यमुनेच्या डोहाला. कालिया मर्दन करण्याच्या निमित्ताने त्याला दर्शन होणार आहे. चंद्राने विचारलं, मग त्या यमुनेच्या डोहाला दर्शन होणार आहे, तुम्ही सगळे का आनंद व्यक्त करायला लागलाय? त्या सगळ्या डोहांनी सांगितलं, आम्हाला जरी कृष्णाचं दर्शन नाही झालं तरी आमच्यातल्या कोणाला तरी दर्शन होतंय ना, त्याच्या आनंदामध्ये आम्ही आनंदी आहोत म्हटले. कळालं का? आता हे दुसऱ्याच्या आनंदाने जे आनंदी आहेत ते अडाणी आणि दुसऱ्याच्या आनंदाने जे दुःख आहेत ते शहाणे. आता कळालं का? शहाणा आनंदी. पहा, पण दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद व्यक्त करणारा हा डोहा आहे. डोहा आनंदी आहे, नद्या प्रसन्न आहेत, सगळं आनंदी वातावरण आहे. भगवान अवताराला येतात. आल्याबरोबर देवकी घाबरून जाते. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जनी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. घाबरलेली वसुदेव देवकी पाहिल्याबरोबर भगवंतांनी सांगितलं, काळजी करू नका, एक काम करा, नंदाच्या घराला मज नेई, गोकुळाला नंदबाबाच्या घरी घेऊन चला. कसं घेऊन जायचं? उचलीला कमळापती,
पायीची बंधने गळती, डोक्यावर घ्या सगळी बंधनं तुटून जातील. भगवंताला डोक्यावर घेतलं. वसुदेवजी यमुनेच्या काठावर आले. वरून पाऊस पडत होता. नदीचं पाणी वाढायला लागलं. पाणी वाढायला लागलं, वाढायला लागलं, वाढायला लागलं. का वाढायला लागलं? अनेक कारणं सांगतात. कोणी म्हणतं यमुना ही सासू आहे, तिला कृष्णाचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून पाणी वाढायला लागलं. कोणी म्हणतं यमुना ही कालिंदी नावाची पत्नी आहे, तिला कृष्णाचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून पाणी वाढायला लागलं. एक सांगू, कोणी काय भाव काढतात, पण मी एकच वाक्य सांगू, यमुनेला कृष्णाचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून वाढायला लागलं. हे बाकीचे सगळे विस्तार आहेत. आणि विस्तार कधी करायचे? काल्याच्या कीर्तनात वेळ भरपूर असले की विस्तार करायचे भरपूर. काल्याचं कीर्तन म्हणजे कितीही लहान करता येतं, कितीही वाढविता येतं. तुम्ही जर गोपाळपूरला पौर्णिमेला काल्याला आला तर 15 मिनिटातच आम्ही काला करतो. 15 मिनिटात. आम्ही एका फडावरच्या कीर्तनाला गेलो, सगळं माझं कीर्तन आटोपलं. माऊलीचं भजन घेणार तेवढ्याच चोपदारांनी सांगितलं भात शिजायचा आहे, वाढवा. आता वाढवा का? म्हणजे कधी कधी हे असं असतं, काल्याची कीर्तन अशी वाढवली जातात. तसं विस्तार पुष्कळ आहेत. मला त्या सगळ्या विस्तारात पडायचं नाही. भगवंताला डोक्यावर घेतलं, पाय बाहेर काढला, यमुनेला दर्शन झालं. मध्यरात्री पलीकडे वसुदेवजी घेऊन जातात. माया उपजली तेथे मजानी येथे. डोक्यावर असलेला कृष्ण, बारीक आहे का आता, डोक्यावर असलेला कृष्ण वसुदेवानी खाली ठेवला आणि खाली असलेली माया डोक्यावर घेतली. कळलं का तुम्हाला हे बोलणं माझं? डोक्यावरचा कृष्ण खाली ठेवला आणि खालची माया डोक्यावर घेतली वसुदेवानी. कृष्ण हसायला लागले. कुणीतरी विचारलं काय झालं कृष्ण हसायला? भगवंतांनी सांगितलं मी चांगला डोक्यावर होतो, मला खाली ठेवलंय, आणि ही चांगली खाली होती, हिला डोक्यावर घेतलंय. दुःख देणारी माया जर डोक्यावर घेतली असेल आणि मला बाजूला काढलं असेल, ही फजिती माझ्या वडिलाची झाली असेल तर जगाचं काय होईल? विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्या दिवशी ही बातमी सगळ्या गोकुळामध्ये कळते. प्रत्येक गवळणीच्या कानावर ही बातमी जाते. इकडे मात्र गंमत वेगळीच होते. मायेला घेऊन वसुदेवजी माघारी निघाले. ऐका, माघारी निघाले, यमुनेच्या काठावर आले. वसुदेवाला चिंता पडली. येताना यमुनेने रस्ता दिला. येताना कोण होता डोक्यावर? येताना कृष्ण. विनंती केली, रस्ता दिला. आता जाताना कोण आहे? माया. कशी काय रस्ता देईल म्हटलं? तुम्हाला आश्चर्य सांगू, माया रस्ता कशी काय देईल? येताना तरी कृष्ण होता, विनंती केली, रस्ता दिला. अशी चिंता वसुदेवाला पडली. पण आश्चर्य सांगतो, वसुदेव मायेला घेऊन यमुनेच्या काठावर गेले. पाय ठेवतात ना ठेवतात तो एवढ्या ताबडतोब यमुनेने रस्ता दिला. मला आश्चर्य वाटतं, यमुनेने कृष्णाला लवकर रस्ता दिला नाही पण मायेला मात्र ताबडतोब दिला. असं का हो? अहो गंमतच अशी आहे. माणसं अशी करतात, एसटी मध्ये सुद्धा महाराजाला लवकर जागा देणार नाहीत पण दारोड्याला लगेच या या बसा 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 म्हणतात. आम्ही जर म्हटलं आम्हाला उभा राहा, तुम्हाला उभारायची सवय, इथली तिथं, इथंही उभा राहा, तिथंही उभा राहा. पण बघा तुम्ही, विचित्र माणसाला लवकर. मायेला ताबडतोब यमुनेने रस्ता का दिला? मी 2 कारणं सांगतो. आपल्याकडे भक्ती रसायनाने फार गोड उत्तर दिलं. वैकुंठवासी प्रातस म्हणजे माधव महाराज मगरांनी केलेलं जे गाथा नवनीत आहे ना, त्या गाथा नवनीताच्या प्रस्तावनेमध्ये जवळजवळ 35 पानामध्ये कृष्णचरित्र लिहिले त्यांनी, माधव महाराजांनी, आणि फार गोड भाव काढलेले. त्याच्यात एक भाव त्यांनी असा सांगितलाय की यमुनेने मायेला ताबडतोब रस्ता का दिला? याची 2 कारणं. एक उग गमतीचं कारण सांगतो. त्यांनी गमतीने असं उत्तर दिलंय, भांडकुदळ बायाला पहिल्यांदा जागा द्यावी. मी आंबळ्यातलं बोलत नाही, मी तिथलं बोलायला लागलोय. मला इथून माघारी जायचंय, तुमचं कोणाचं बोलत नाही. पण भांडकुदळ बायाला पहिल्यांदा जागा. भांडणं करणारी यमुना विचार करते, ही माया विचित्र आहे, भांडणं करणारी आहे, या मायेला कोणतं जमत नाही नीट. मग अशा विचित्र असलेल्या मायेच्या कुठं नादी लागत बसा? कारण सन्नाप्य उभयात्मिकानो, भिन्नाप्य उभयात्मिकानो, सांगापनंगाप उभयात्मिकानो, महत अद्भुता अनिर्वचनीय रूपा. अशी ही माय आहे. विचित्र असलेली माय आहे. हिला कुठं अघटित घटना अशी ही माई आहे. करशील तरी नो हे काही राईचा डोंगर पर्वत राई अशी माई आहे. त्यामुळे माईला ताबडतोब रस्ता दिला. हा एक अर्थ. पण दुसरा अर्थ सांगू, यमुना विचार करते, कृष्ण माझ्या वाळवंटात येऊन काला करणार आहेत, पण कधी काला करतील? माया निघून गेल्याशिवाय काला होईलच कसा काय महाराज? माया गेल्याशिवाय काला होत नाही. माईला रस्ता दिला. दुसऱ्या दिवशी बातमी सगळ्या गोकुळात कळाली. गवळण म्हणत ही गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गवळणी यशोदेच्या अंगणाकडे धावायला लागल्या आणि कृष्ण परमात्म्याला पाहायला लागल्या. ऐका, धावता धावता एका गवळणीच्या डोक्यावरचं फूल खाली पडलं.
डोक्यामध्ये घातलेली फुलं खाली पडली. ती गवळण थांबते, ते फूल उचलायला लागते, त्या फुलाला वाचा फुटते आणि त्या फुलांनी सांगितलं, हे गोपिके मला उचलू नको, मला उचलू नको आणि डोक्यावर ठेवू नको. मी आता तुझ्या पायाजवळ आहे ना, पायाजवळच राहू दे, मला उचलून डोक्यावर ठेवू नको. त्या गोपिकेने विचारलं, असं का? त्या फुलाने एवढं गोड उत्तर दिलं. त्या फुलाने सांगितलं, गोपिके मी तुझ्या पायाजवळ आहे, पायाजवळच राहू दे, आता डोक्यावर ठेवू नको. कारण ज्याला कृष्ण दर्शन होतं त्याच्या पायाजवळच राहायचं असतं, डोक्यावर बसायचं नसतं. म्हटलं ते फुल म्हणताय डोक्यावर नको, आता मला इथंच बरं आहे. झालं, गवळण निघाल्या, सगळ्या यशोदेच्या अंगणामध्ये आल्या आणि कृष्णाला पाहायला लागल्या. ऐका आता, 50 गोपिका यशोदेच्या अंगणात येऊन त्या कृष्णाला पाहायला लागल्या. आपल्याकडे एक पद्धत आहे. काय पद्धत आहे? लहान मूल जन्माला आलं की सगळ्या बाया गोळा होतात, गप बसत नाही. आईवर गेलंय, बापावर गेलंय. तुमच्याकडे म्हणतात का नाही? म्हणजे तुमच्या भागात कसं आहे बघा, आमच्याकडे तर तसंच आहे. खरं सांगू का, हा सगळा चहा पिण्यापुरता कार्यक्रम आहे. उगा आता चहा होईपर्यंत काय करायचं, उगा म्हणायचं मग आईसारखं आहे, बापासारखं आहे, मातृमुखी आहे, पितृमुखी आहे. त्याचं स्वतंत्र रूप घेऊन आलेलं असतं, पण बाया बोलत राहतात. सगळ्या गवळणी एकत्रित झाल्या आणि कृष्णाला पाहायला लागल्या. काय बोलावं कळेना. नंदासारखा म्हणायचा का यशोदेसारखा म्हणायचा, वसुदेवासारखा म्हणायचा का देवकीसारखा म्हणायचा? एक वाक्य सांगू, कृष्ण कोणासारखा सांगताच येत नाही. याचं कारण याच्यासारखं सगळं जगत आहे, हा कोणासारखा सांगायचा? जयापासून सगळं महिमंडळ हे झाले. सगळ्या गवळणी आनंदी आहेत, पाहायला लागले. काही संकट यायला लागली. पुतना मावशी आली, महाबळ भट्ट आला, वेगवेगळे आगासूर आला, बकासूर आला, वेगवेगळी संकट, अनेक संकट आली. त्या प्रत्येक संकटावर भगवान मात करतायत. एके दिवशी कंसाच्या दरबारामध्ये कंस डोक्याला हात लावून बसला होता. काय करावं कळेना. केशी नावाचा एक राक्षस उठून उभा राहतो आणि कंसाला म्हणतो, कंसा काळजी करू नको. तुला असं वाटायला लागलं ना, ज्यांना ज्यांना पाठवलं त्या कृष्णाचा बंदोबस्त करायला ते कुणी आले नाहीत असं वाटायला लागलं ना, काळजी करू नको म्हटले, मी जातो. केशी नावाचा राक्षस म्हणायला लागला, कंसा मी जातो गोकुळामध्ये आणि कृष्णाला मारूनच येतो, मी जातो. कंसाने सांगितलं, असं म्हणूनच पहिली गेली, ती आलीच नाही. तुम्हाला एक दुसरं वाक्य सांगू का? काय चाललंय म्हणून बघायला गेली, मंत्रिपदाची मागं झालं का नाही तसं तसं हे झालं, ते जाऊ द्या जुनं, पण झालं का नाही तसं, तशातला हा भाग झाला. काय चाललंय म्हणून बघायला गेली, तसं हे काय चाललंय म्हणून गेलेले ती तिकडंच राहिले. म्हणले पुढे गेले, ते निदाई झाले, कोण आलं नाही माघारी. म्हटले कशाला असत्या वल्गना करतोस? त्या केशी नावाच्या राक्षसांनी सांगितलं, काळजी करू नको, मी व्यवस्था केली आहे. काय केली? केशी नावाच्या राक्षसांनी घोड्याचं रूप घेतलं. ऐका, आणि हा घोडा गोकुळात आला आणि नाचायला लागला. आता घोडा नाचायला लागला म्हटलं की गर्दी होते, नाचणाऱ्या घोड्याला बघायला गर्दी होते. घोडा नाचतो. अलीकडल्या काळात तर कुठेही नाचतोय, घोडा फार नाचतो. आता घोडा का नाचतोय हे घोड्यावरच्या गाढवाला माहीत नसतं, ती गोष्ट निराळी, पण घोडा नाचतो एवढं नक्की आहे. आता तुमच्याकडे बहुतेक वेळेवर लग्न लागत असतील, पण आमच्याकडे फार गोंधळ झालाय. आता अलीकडे आमच्याकडे ते पंढरपूर भागामध्ये एका ठिकाणी मी लग्नाला गेलो, 12:30चं लग्न, 2 वाजल्या तरी तो नवरदेव काय आत येईल नाही. म्हणले का? घोडा नसतोय, घोडा नसतोय. ते जवळ बसलेल्या एका माणसाने, आरू महाराज, मला विचारलं, अरे ते 2 वाजल्या लग्न लागे ना. त्या जवळच्या माणसाने मला विचारलं, हो महाराज, म्हणले काय लग्नामध्ये घोडा का नाचत असेल सांगा बरं. मी म्हटलं काय ज्ञानेश्वरीत तर गोवी आलं नाही बाबा, याच्या गाथ्यात काही अभंग आला नाही. आम्हाला ज्ञानेश्वरीतलं विचार, गाथ्यातलं विचार. अहो ज्याला ज्याच्यातलं माहिती त्याला विचारावं. तुम्ही महाराजांना काय विचारलं पाहिजे? दिडकी अभंगाची चाल कशी लावायची, एकटुकी कशी लावायची, किंवा चौकडा चरण कसं म्हणायचं, काकड्याच्या चाली. अरू महाराजांना तुम्ही ते विचारा. चंदू महाराजांना तुम्ही काय विचारलं पाहिजे? सरपटी कशी वाजवावी, मुकडा कसा वाजवावा, लग्गी कशी वाजवावी, उतरणी कशी वाजवावी, त्यांना त्याच्यातलं ज्ञान आहे. मला तुम्ही काय विचारा? ज्ञानेश्वरीतली ओवी विचारा, गात्यातला अभंग विचारा, वेदांतातली प्रक्रिया विचारा. एकाने मला विचारलं, महाराज तुमचं लग्न झालंय का? काय घेणं देणं तुम्हाला? किती मुलं आहेत आणि किती वेळा आहे मुलगा? काय गरज काय आहे प्रपंचाची, चर्चेची? महाराज त्यांनी विचारलं, महाराज घोडा का नाचत असेल? आता मी विचार केला याला उत्तर काय द्यावं, पण मी विचार केला उत्तर दिलं पाहिजे. आपण वकील आहोत, आपल्याला जरी कोर्टात जायला वेळ नसली तरी याच्या पुढे युक्तिवादाने उत्तर द्यावं. मी त्याला उत्तर दिलं, घोडा नाचतोय त्याचं कारण आहे. तो म्हटलं काय कारण आहे? म्हटलं काही नाही, तो घोडा त्या नवरदेवाला सांगतोय लग्न झाल्यावर असंच नाचायचं बघून घे म्हणून नाचतो, बाकी काही नाही. म्हटलं आता उत्तर काय द्यावी महाराज? पण तो घोडा नाचायला लागला. गोकुळात येऊन तो घोडा नाचायला लागला. सगळे गोपाळ कडेने आले, त्या घोड्याला बघायला लागले. पण तो घोडा ज्याच्या करता घोडा झालाय तो कृष्ण दिसेना ना. तो केशी नावाचा राक्षस ज्याच्या करता घोडा झालाय तो कृष्ण आहे.
तो कृष्ण काही त्या गोपाळात दिसेना, सगळे गोपाळ दिसायला लागले. ही बातमी कृष्णाला कळाली. भगवंतांनी विचार केला, आपलं गिराईक चौकात येऊन नाचतंय, आपण काय करतोय घरात. भगवान घरातून बाहेर पडले, त्या चौकामध्ये त्या गोपाळामध्ये जाऊन उभे राहिले. तो घोडा सगळ्याकडे पाहत पाहत भगवंताकडे आला आणि भगवंताला पाहिल्याबरोबर सगळ्यांना सोडून दिलं आणि कृष्णाच्या समोर नाचायला लागला. बाकीच्या गोपाळांनी विचारलं, का रे कृष्णा, तू जोपर्यंत येत नव्हता तोपर्यंत हा घोडा आमच्या जवळ येऊन नाचायचा, तू आल्यापासून सारखा तुझ्याकडे जातोय, तुझी या घोड्याची ओळख आहे का, तुझी याची ओळख आहे का. भगवंतांनी सांगितलं, ओळख वगैरे काही नाही, पण ज्याचं मरण जवळ आलं की माझ्या जवळ येतात, एवढंच आहे. कळालं का, आता हे लावून घ्या तुम्ही सगळीकडे, ते तेवढं माझ्याकडे येतात. आणि मग आल्याबरोबर शेपटी ओढली, तो घोडा बितरला, अंगावर लात मारणार. भगवान एका दगडावर जाऊन बसले. भगवंतांनी त्याच्या जबड्यात हात घातला, मूठ वाढवायला सुरुवात केली. जबड्याचे 2 भाग झाले आणि केशी नावाचा राक्षस जागेवर मेला. नारद मुनी प्रगट होतात, बाळकृष्णाला म्हणतात, कृष्णा, केशी नावाच्या राक्षसाला मारलं, आजपासून जगातली लोक तुला केशव या नावाने हाक मारतील. विठ्ठल विठ्ठल. भगवान हळूहळू मोठे व्हायला लागले. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनात तोम्या देखील लागे सये. रांगता रांगता मोठे झाले, गावामध्ये फिरू लागले. काही मित्रांना गोळा केलं. पेंद्या, सुदाम्या, वडज्या, वाकड्या, बोबड्या असे मित्रांची नावं सांगितली जातात. आणि त्या सगळ्या गोपाळांना घेऊन काय केलं, भगवान सगळ्या गोपाळांना सांगायला लागले, एक काम करा, यालं तरी यारे लागे, यालं तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोटवरी पुरे म्हणाल तोवरी. भगवान सगळ्याच्या पुढे, सगळे गोपाळ पाठीमागं गेले. एका गवळणीच्या दरवाजापर्यंत गेले आणि मग दरवाजापर्यंत गेल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, पेंद्या उघड दरवाजा, चोरी करायची आहे ना, उघड दरवाजा. पेंद्या म्हटलं, आतमध्ये काय चाललंय पाहतो. पेंद्याने आतमध्ये फटीतून पाहिलं. ज्या गवळणीच्या घरी चोरी करायची ती गवळण हातात काठी घेऊन बसलेली होती, जागी होती, काठी घेतलेली होती. त्या पेंद्याने सांगितलं, कृष्णा, आजचा चोरी करायचा कार्यक्रम रद्द. म्हटले का, जिच्या घरी चोरी करायची ती जागी आहे ना, हातात काठी घेऊन बसले. भगवंतांनी सांगितलं, ती कशी काय जागी. म्हटले, बहुतेक तिला कळालंय आपण चोरीला येणार आहे. भगवान म्हटले, आपल्या ठरलं होतं चोरी करायचं, तिला कसं काय कळालं, आपल्यातलं कळालं कसं काय बाहेर. म्हटले. पेंद्या म्हटला, देवा आरडाओरड करू नको, काहीतरी घोटाळा झालाय. म्हटले, काय, आपल्यातलंच कोणीतरी फुटलंय आणि तिला जाऊन भेटलंय. म्हणजे हे फुटाफुटी तेव्हापासूनचे, आता अशातला भाग नाही, काहीतरी गोंधळ झालाय. म्हटले. भगवान म्हटले, बरं काळजी करू नको, मी आहे म्हटले मागं, उघड दरवाजा. हा म्हटले, तू पुढं. यालं तरी यारे मागे म्हटला ना, तू पुढं म्हटले, तुझ्या मागं. भगवंतांनी दरवाजा उघडला, उंबऱ्याच्या आत पाय टाकला. टाकल्याबरोबर जागे असलेल्या गवळणीला कशी झोप लागली कोणास ठाऊक. स्वमोहिका, स्वजन मोहिका, विमुख जन मोहिका, मायेनं तिचं काम चालू केलं. भगवान आतल्या घरात गेले. शिंके लांबविले दुरी, मी होतो तिघांचेवरी, शिंक उंच लावलेलं होतं. मग एक काम करा, लगोर तयार करा. खाली पेंद्या, त्याच्यावर सुदाम्या, त्याच्यावर वडज्या, त्याच्यावर वाकड्या, त्याच्यावर बोबड्या, एकाच्या अंगावर एक बजून बसले. भगवान सगळ्याला पकडून वरती गेले आणि त्या मडक्यातलं दही, दूध, तूप, लोणी खायला सुरुवात केली. खालून पेंद्या पाहत होता. पेंद्या विचार करायला लागला, आपल्या अंगावर बसून वर गेले आणि एकटंच खायला लागले. ही वर गेलेली माणसं एकटीच खातात, खाली काही यूज देत नाहीत. आपल्याला वाटतं आता येईल मग येईल, आता येईल मग येईल. ही डायरेक्ट 5 वर्षानंतरच येतात, मध्ये आधी येतच नाही. म्हटले काहीतरी येईल, आता येईल मग येईल, असं बघायला लागले. पेंद्याने सांगितलं, ए कृष्णा, आमच्या अंगावर बसून वर गेला आणि एकटंच खायला लागलाय होय, आम्हाला काय आहे का नाही. म्हटले खाली. भगवंतांनी सांगितलं, काळजी करू नका, माझ्याकडे तोंड करा. वाहती त्या धारा, कोपऱ्यातून धारा वाहायला लागल्या. कोणी दही घेतंय, कोणी ताक पितंय, कोणी लोणी खातंय, कोणी दूध पितंय. आनंद चाललेला होता. भगवंतांनी विचार केला, एवढं आनंदात ठेवून जमायचं नाही. झोपलेल्या गवळणीला उठवलं, तिथं बसून, किती गंमत आहे बघा. उठवलं, ती गवळण जागी झाली, हातात काठी घेतली. आतल्या घरात काहीतरी चाललंय. कृष्णा असं म्हटल्याबरोबर पेंद्याने विचार केला, पहिली काठी आपल्याला बसल, खाली आपण नाही. म्हटले. पेंद्या सरकला. आता वरची लगोर राहते का, कोणी खिडकीतनं उड्या मारते, कोणी सवण्यातनं, कोणी दरवाज्यातनं, जिकडं तिकडं पळायला लागले. भगवान एकटेच अडकलेले होते. भगवान थांबा थांबा म्हणतात, कोणी थांबेना. भगवंताला वाईट वाटायला लागलं. खाण्यापुरतं माझ्याजवळ आले आणि खाऊन झालं की सगळी निघून गेली,
कोणी सुद्धा थांबे ना. गवळण आत आली. गवळणीनं पाहिलं, कृष्णा हातातोंडाला दही लागलं. तुझ्या आईनं सांगितले चोरी करताना पकडून आणा. उतर म्हटले खाली. चल यशोदेकडे घेऊन जायचंय, उतर. भगवान म्हटले उतर नाही, उतरव. मला कुठं उतरायला येत आहे. त्या गवळणीनं असं खांद्यावर घेतलं. खांद्यावर घेतल्याबरोबर ती गवळण म्हणायला लागली, का रे कृष्णा, आमचं खातो आणि आमच्याच खांद्यावर बसतो. तुम्हाला सांगू का, भगवान म्हटले आपलं तसंच आहे. जन माळ घातली त्याचंच वाटोळं, बाकीच्याचं व्हायचंच नाही. महाराज किती अडचणी आपल्या जीवनात मला सांगा. मला कधी कधी आश्चर्य वाटतं महाराज. आपण वारकरी म्हणून घेणारी आता सगळीच आदरणीय मंडळी आहेत, तुम्ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहात. परमार्थ करणाऱ्या माणसाला किती संकट येतात विचार करा, कितीतरी येतात. मी पाठशाळेत असताना आमच्या गुरुजींना एकदा प्रश्न विचारला, भाऊंना. मी भाऊंना असं विचारलं की भाऊ, आम्ही त्यांना भाऊ म्हणायचो, की म्हटलं परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनात एवढ्या अडचणी का. त्यांनी एवढं गोड उत्तर दिलं. त्यांनी मला सांगितलं, जो अभ्यास करतो त्याचीच परीक्षा असते, बाकी त्याची परीक्षाच नसते म्हटले. जो अभ्यास करतो त्याचीच परीक्षा. जो माळ घालून परमार्थाच्या वाटेवर येतो, भगवान त्याचीच परीक्षा घेतो, बाकी त्याची परीक्षा घेत नाही. झालं, ती गवळण घेऊन गेली यशोदेकडे. तक्रारी वाढायला लागल्या. यशोदेने विचार केला, आता बास झालं म्हटले. गाई गोपाळ यमुनेच्या तटी किंवा ब्रह्मविद्येचा पुतळा, गाई राखी तो गोवळा, श्रुतीने नवे ते लिळा, वेदासनका दिकाते, छंदे छंदे वेणू वाजे. सगळ्या गायी घेऊन आले. वेगवेगळे खेळ चालू झाले आणि खेळ खेळून झाल्यानंतर मग मात्र खांदेभार, पोटी भूक, काय खेळायचे सुख. एक काम करा, चला वळू गाई, बैसू जेऊ एके ठाई. भाऊ केली वनवन, पायपिटी झाला शिन. सगळ्या गाईच्या वळत्या केल्या. प्रत्येकाला आपापली शिदुरी आणली, एकमेकामध्ये ती मिसळली आणि तो काला वाटायला सुरुवात केली. आजी ओ सामरावती, काला पहावया येती, देव विसरती देहभावा पोला, उच्चिष्टा कारणी देवजळी झाले मासे. जो काला यमुनेच्या वळवंटात झाला तोच काला चंद्रभागेच्या वळवंटात झाला आणि तोच काला आज आपल्या आंबळे नावाच्या गावामध्ये होतोय. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. ज्ञानेश्वर तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखील सोहळे. या भंगाचा भाव आणि कृष्णचरित्र जेवढं करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. आंबळे या गावामध्ये या सप्ताहाचं हे 50वं वर्ष. हनुमान जयंतीच्या निमित्ताने सुरू झालेला हा सप्ताह आज जवळजवळ 50व्या वर्षाची पूर्ती या काल्याच्या कीर्तनाने होती आहे. गेली 50 वर्ष झालं अव्याहतपणे आपण भगवान श्री भैरवनाथाच्या, पांडुरंगाच्या, हनुमंतरायाच्या अधिष्ठानापुढे हा उत्सव या ठिकाणी करत आहोत. आपण सगळी ग्रामस्थ मंडळी, भाविक मंडळी, भजनी मंडळी, या गावामध्ये आत्तापर्यंत आलेली सर्व पूजनीय महाराज मंडळी, या सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे. मला वाटतं की ऐहिकता आणि पारमार्थिकता या दोन्ही गोष्टींनी संपन्न असलेलं हे आपलं गाव आहे. काही ठिकाणी ऐहिकता असते पण पारमार्थिकता नसते आणि काही ठिकाणी पारमार्थिकता असते पण ऐहिकता नसते. काही माणसं संपत्तीने मोठी असतात पण परमार्थ नसतो आणि काही माणसं परमार्थाने मोठी असतात पण संपत्ती नसते. पण आंबळे या गावामध्ये आपल्याकडे संपन्नताही आहे. मी मगाशीच म्हटलं की जिकडं बघावं तिकडं हिरवगार तुमच्याकडे दिसून येत आहे. म्हणून तुम्ही इकडेच थांबला, आमच्याकडे बोधले व्हायला आला नाहीत. हे त्याच्याकरता जिकडं बघाल तिकडे ही सगळी संपत्ती आणि संपन्नता आहे. पण या संपन्नतेला अध्यात्माची जोड आहे हे विशेष आहे. नाहीतर बऱ्याचदा जर संपन्न असेल आणि जर अध्यात्माची जोड नसेल तर मग माणसं वाहत जातात आणि मग नको ते आपल्याकडून होतं. खरं तर आपली संस्कृती अशी आहे. साने गुरुजींचं एक वाक्य आहे, अध्यात्माच्या पायावर उभी असलेली एकमेव संस्कृती तिचं नाव भारतीय संस्कृती. हिचा पाया अध्यात्माचा आहे आणि म्हणून ही आध्यात्मिक अनुभूती एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात. आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी, मी ज्या परंपरेत आहे त्या माणकोजी बोधले महाराजांच्या चरणी, म्हणजेच थोडक्यात एका आपली सेवा आपल्याच घराच्या चरणी सेवा समर्पित करतोय असा भाव माझ्या अंतःकरणामध्ये आहे. आणि म्हणून मी अनेक वेळेला ही मंडळी सगळ्यांना माहीत आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना
माणकोजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय, चरित्र सांगितल्याशिवाय माझं कीर्तन कधी पूर्ण होत नाही. आणि माणकोजी महाराजांचं चरित्र सांगताना जगताप आडनाव आल्याशिवाय कीर्तन कधी पूर्ण होत नाही. कारण आपण ज्या कुळामध्ये आहोत, आपण ज्या घरामध्ये आहोत आणि आपण ज्या परिसरात आहोत, हे सासवड सगळा परिसर, हा परिसर आपला मूळ परिसर आहे. आणि अध्यात्माचा आणि ऐतिहासिक अशा दोन्ही अंगाने असणारा संपन्न हा परिसर आहे. म्हणून आपल्या सगळ्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. माणकोजी महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आमच्या परंपरेप्रमाणे अर्धा मिनिट माणकोजी बोधराज हे भजन होईल. नंतर संयोजक जसं सांगतील तशी काल्याच्या कीर्तनाची सांगता या ठिकाणी होईल. थाप टाका. माणकोजी बोधराज माणकोजी बोधराज